मेरी कश्ती को फिर से किनारा मिला, मेरी कश्ती को फिर से किनारा मिला, तेरे नजरे करम का सहारा मिला, तेरे नजरे करम का सहारा मिला, तेरे नजरे करम का सहारा मिला। रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला। हर मुसीबत में हमको संभाला, हर मुसीबत में हमको संभाला। रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला। सर्वांना परत एकदा येशूच्या नावात सलाम। मला विश्वास आहे की सर्वजण आनंदी असाल। आहात ना? आहात का? बरं, आनंद कशावरून दिसतो कोण सांगेल? आनंद कशावरून दिसतो? हा बरोबर, कशावरून? चेहऱ्यावरून। हालेलुया। देवाने चेहरा का दिलाय तुम्हाला माहिती? बरं, आरसा कशासाठी असतो? पाहण्यासाठी। काय पाहण्यासाठी? बाहेरचं रूप पाहण्यासाठी। तुम्हाला माहिती चेहरा काय आहे? चेहरा जो आहे ना तो आतला आरसा आहे। आमेन। जे आतमध्ये असतं ते कुठं दिसतं? हा, तो मधला आरसा आहे, ज्याच्याने कळून जातं तुम्ही खुश आहात की नाही आहात। एखाद्या व्यक्ती जो आपल्याला आवडत नाही तो जर अचानक समोर येऊन गेला तर तोंड कसं होतं? वाकडं। आपल्या भाषेत काय म्हणतो? तोंड कसं होतं? वाकडं। कारण मनात द्वेष आहे ना, म्हणून समोर लगेच येऊन जातं। हा लाख लपवण्याचा प्रयत्न करतो आपण तरी सुद्धा लपू शकत नाही, कारण मनातच घाण आहे। बरोबर आहे ना? म्हणून समोर जर तो व्यक्ती दिसला ना तर लगेच तोंड वाकडं होऊन जातं। याचा अर्थ मनाचा आरसा कोण आहे तुमचा? चेहरा। बोला, कोण आहे? चेहरा। ज्या मनातल्या गोष्टी असतात ना त्या चेहऱ्यावर येत असतात। आणि म्हणून खुश आहे हा प्रश्न विचारला ना तर बाकीच्या लोकांना बघूनच कळून जातं काही गोष्टी। म्हणून जरी म्हटलं आहे पण तरी ते दिसायला पण पाहिजे ना। कुठं? चेहऱ्यावर। हालेलुया। ठीक आहे, काय अडचण नाही। मी विश्वास ठेवतो की परमेश्वर आपल्यामध्ये आहे आणि येणारं वचन आज आपल्याला स्पर्श करेल। आपली परिस्थिती आणि आपलं जीवन, आपले विचार, सगळ्या गोष्टी देवाचं वचन बदलू शकतं। विश्वास ठेवा। आमेन। आणि म्हणून परमेश्वराच्या वचनाकडे आज आपण जाऊ। तयार आहात सर्वजण? काही चिंता नका करू, मी वेळेवर संपवेल, कारण आम्हाला पण घरी जायचंय आज, नाही का? आम्हाला पण प्रवास करायचा आहे। पण तरी सुद्धा जोपर्यंत देवाचा आत्मा चालवेल मी चालेल आणि परमेश्वर आपल्याशी बोलेल, आपण हा विश्वास ठेवू। कोणा मनुष्याची वाणी आज आपल्या कानावर पडायला नको, तर सदाजीवी परमेश्वर आज आपल्याशी बोलेल हा आपण विश्वास ठेवू। तयार आहात? ठीक आहे, आपण परत एकदा कालच्या वचनाकडे जाऊया। स्तोत्र संहिता अध्याय 127 वचन 1 काढू आपण। स्तोत्र संहिता अध्याय 127 वचन 1। स्तोत्र संहिता अध्याय 127 वचन 1। मागं पण लोक बसलेत म्हणून मी काही वेळेस मागं पण वळेल बरं का। मला 300 डिग्री फिरायला आवडतं। सगळे पुढे बसले तर मग मी पुढेच बघेल, पण बाकी मागे बसलेले आहेत म्हणून मला कधी कधी असं पण बोलावं लागेल, नाही का? ठीक आहे, अडचण नाही। स्तोत्र संहिता 127 अध्याय आणि वचन पहिलं। मराठीत वाचा बरं कोणीतरी। परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे। देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे। आता सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या। हा, नीट लक्ष द्या। काल आपण शिकलो की देव विटांचं, मातीचं, सिमेंटचं घर बांधत नाही, तर जो परिवार असतो त्या परिवाराला परमेश्वर बांधतो। समजतंय तुम्हाला? घर विटांमुळे, चांगल्या सिमेंटमुळे टीव्हीवर ऍडव्हर्टाइज येते ना की हे सिमेंट वापरा घर मजबूत राहील, येते की नाही? येते का नाही? घर मजबूत राहील हो, पण परिवार मजबूत राहणार नाही। कितीही चांगलं सिमेंट वापरा, परिवारातलं नातं मजबूत राहू शकत नाही। प्रॉब्लेम काय माहिती का? आपण पक्क घर बांधण्याच्या मागे लागतो, पहिले पक्का परिवार बांधण्याच्या मागे लागा। आमेन। परिवार जर पक्का असेल ना तुम्ही झोपडीत पण आनंदित राहाल, पण जर परिवार कच्चा असेल ना तर घर कितीही पक्क बांधा तरी तुम्ही आनंदित राहू शकत नाही। परमेश्वर जर घर बांधतो तर परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे। परमेश्वर जो आहे ना
तो एक पक्का परिवार तयार करतो, पण त्याने बांधलं पाहिजे. हालेलुया. मनुष्य तसं करू शकत नाही, मनुष्य तसा परिवार बनवू शकत नाही, मनुष्य स्वतःसाठी तसा परिवार बांधू शकत नाही. पण ज्या वेळेस देवाचा हस्तक्षेप मनुष्याच्या जीवनामध्ये येतो ना, प्रत्येक कार्य आशीर्वादित होतं. आमेन. आदामासाठी हवा कोणी बनवली? परमेश्वराने. नीट लक्ष द्या. आदामासाठी हवा कोणी बनवली? बरं, आदामासाठी जेव्हा हवा बनवली त्यावेळेस आदाम काय करत होता, कोण सांगेल? गाढ निद्रेत होता. का बरं? हवा कोणासाठी बनवली जात होती? आदामासाठी. मग आदामाला परमेश्वराने जागे ठेवायला पाहिजे होतं ना, पण परमेश्वराने आदामाला काय दिली? नीट लक्ष द्या. काय दिली? गाढ निद्रा. झोपला होता आदाम. आणि त्यावेळेस परमेश्वर त्याच्यासाठी कोणाला बनवत होता? हवेला. बोला, कोणाला? हवेला. का झोपला होता माहिती तुम्हाला आदाम? का परमेश्वराने त्याला गाढ निद्रा दिली? जर आदाम जागा राहिला असता तर देवाला आयडिया दिली असती, नाक असंच पाहिजे, रंग असाच पाहिजे, उंची एवढीच पाहिजे, चेहरा असाच पाहिजे. परमेश्वराने त्याच्यापेक्षा त्याला काय केलं? झोपून दिलं. गप झोप, मला माहिती कसं तयार करायचं. हालेलुया. समजतंय का? नीट लक्ष द्या. तरुण मुलं आणि मुली ज्यांचं लग्न नाही झालेलं त्यांनी माझ्याकडे बघा. स्वतःसाठी मुलं आणि मुली तुम्ही शोधू नका, त्याच्यामध्ये देवाचा हस्तक्षेप असणं गरजेचं आहे. आमेन. परमेश्वराची योजना असणं गरजेचं आहे. आपण डोळ्यांनी बघतो आणि निवडतो, परमेश्वर डोळ्यांनी नाही बघत. तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस अब्राहमाने इसाकासाठी पत्नी शोधण्यासाठी त्याच्या चाकराला पाठवलं, परमेश्वराचं वचन म्हणतं, जेव्हा तो विश्वासू चाकर त्या ठिकाणी जाऊन विहिरीवर बसला, याकोबाच्या विहिरीवर बसला, देवाचं वचन असं सांगतं की त्याने देवाला ही प्रार्थना नाही केली की एखादी सुंदर मुलगी जर इथं आली तर मी विश्वास ठेवेल की ती माझ्या धनाच्या मुलाची बायको व्हावी. नाही, तर त्या चाकराने देवाला सांगितलं, हे प्रभू, अशी मुलगी जी ह्या ठिकाणी येईल की जी मी जर तिच्याकडे पाणी मागितलं तर ती मला पण पाणी पाजेल. आणि कोणाला पाणी पाजेल? माझ्या उंटांना पण पाणी पाजेल. जर अशा मुलीने जर इथं आली आणि तिने मला आणि माझ्या उंटांना जर पाणी पाजलं तर मी समजून घेईल ही मुलगी तू पाठवलेली आहे. हालेलुया. याला म्हणतात देवाकडून येणं. आमेन. आपण कशाने ओळखतो? डोळ्यांनी. कशाने निवडतो? डोळ्यांनी. जे दिसतं ते आपल्याला चांगलं वाटतं. मला एक सांगा, नंदुरबारला तुम्ही गेले किंवा मिठाईच्या दुकानावर गेलेत का? तुम्ही मिठाईच्या दुकानावर गेलेत का? पेढे वगैरे घ्यायला गेलेत ना? तुम्हाला माहिती, काही पेढे जे असतात ते सजवून ठेवले जातात. कसे ठेवले जातात? त्याला सिल्वर कलरचा एक कागद लावला जातो, बरोबर आहे ना? चांदेरी रंगाचा, काहींना सोनेरी रंगाचा. का बरं? का? सजवल्यानंतर ते आकर्षित दिसतात आणि तुम्हाला वाटतं की मी ते काय करावं? घ्यावं. बरोबर आहे ना? मग भले माल खराब पण असेल तरी तुम्ही घेता. का? कारण दिसतं कसं? बोला, दिसतं कसं? तुम्हाला माहितीये, पाप वाईट दिसत नाही, पाप सुंदर दिसतं. पाप कसं दिसतं? म्हणून मनुष्य फसतो. पाप जे आहे ते नेहमी कसं दिसतं? बोला, कसं दिसतं? तुम्हाला काय वाटतं? लुसिफर, ज्याला आपण सैतान म्हणतो, तो सुंदर आहे का विद्रूप आहे? सैतान. सैतानाचा फोटो तुम्ही पाहिला असेल कुठेतरी, एखाद्या नाटकामध्ये किंवा कशात तरी. कसा असतो? हा, विद्रूप. कसा? 2 शिंग, जीभ कशी असती? लाल. डोळे कसे असतात? लाल ना? आणि चेहरा कसा असतो? बोला, कसा असतो? काय वाटतं तुम्हाला, सैतान असा दिसतो? कोणी सांगितलं तुम्हाला सैतान विद्रूप आहे? बायबल म्हणतं, असा सराफिम होता लुसिफर की ज्याच्यासारखं वैभव आणि ज्याच्यासारखी सुंदरता कोणालाच नव्हती. आमेन. परमेश्वराने जेव्हा लुसिफरला घडवलं होतं ना, एक आराधक देवदूत होता, त्याला अगदी सुंदर परमेश्वराने निर्माण केलं होतं. तिथून प्रभूने त्याला खाली फेकलेलं आहे. तुम्हाला माहितीये, सैतान विद्रूप दिसत नाही, सैतान कसा दिसतो? म्हणून आजकालचे तरुण मुलं मुली जे आहेत ना, ते फिल्म, टेलिव्हिजन आणि पिक्चर आणि सिनेमांच्या हिरोंच्या नादी लागतात. कारण लुसिफर कसा दिसतो? अरे बोला, कसा दिसतो? सुंदर दिसतो. म्हणून तुम्ही त्यांचे फॅन होऊन जातात. काय होऊन जातात? सैतानाला माहितीये माझं फॅन कसं करायचं. तुम्हाला माहितीये, तो आराधक होता. काय होता? आराधक. याचा अर्थ तो खूप चांगलं गाणं पण म्हणायचा आणि खूप चांगले वाद्य पण वाजवायचा. माहितीये ना तुम्हाला? जेव्हा तो त्याचे पंख हलवायचा ना, सर्व प्रकारच्या वाद्यांचा आवाज यायचा. आज पण तरुण पिढीला पिक्चरच्या गाण्यांनी वेड लावलेलं आहे. का माहिती का? कारण सैतानाचं दान आज पण त्याच्यामध्ये काम करतं. समजतंय तुम्हाला? म्हणून तरुण पिढी जी आहे ना, ती पिक्चरचे गाणे पाहती. म्हणून तरुण पिढी जी आहे ना, ती हिरो हिरोईनच्या मागे जाती. म्हणून तुम्ही त्याला आदर्श मानतात. म्हणून तुम्ही त्याला अधिक वेळ देतात. कारण पाप जे आहे ना, ते विद्रूप दिसत नाही. पाप कसं दिसतं?
सुंदर. बोला, पाप कसं दिसतं? सुंदर. म्हणून फसतो आपण, म्हणून त्या ठिकाणी पापात पडतो. कारण पाप जे आहे ना ते मनुष्याला नेहमी सुंदर दिसतं. तुम्हाला माहितीये, परमेश्वराने ज्यावेळेस हवेला बनवलं, मी विश्वास ठेवतो की सुंदरच बनवलं असेल, पण त्यावेळेस आदाम काय करत होता? गाढ निद्रेत होता. आदामाला विश्वास होता, माझा बाप जे बनवेल ते उत्तमच बनवेल. आमेन. बिंदास झोपलेला होता आदाम. त्याला ठाऊक होतं, माझा परमेश्वर माझ्यासाठी जी हवा तयार करेल ना ती उत्तमच तयार करेल. तुमचं घर तुम्ही बांधू नका, तुमचा परिवार तुम्ही घडवू नका, तुमचा परिवार तुम्ही तयार करू नका, तुमचा जोडीदार तुम्ही निवडू नका. नीट लक्ष द्या, तुमच्या परिवारातली प्रत्येक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये देवाचा हस्तक्षेप असणं गरजेचं आहे. हालेलुया. परमेश्वराची योजना त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मनुष्याला एवढी बुद्धी आहे कुठं, मला सांगा बरं. मला एक सांगा, जेवढे बसलेले तिथं भाजीपाला घ्यायला आपण मार्केटला जातो की नाही? बरं, तुम्ही कशी भाजी निवडतात? हिरवी का पिवळट? हीच तर आपली बुद्धी आहे. म्हणून सांगतो मी, हीच आपली बुद्धी आहे. कशी भाजी निवडतो आपण? हिरवीगार. पिवळट निवडत. तुम्हाला माहिती ती हिरवी का दिसते? कारण तिच्यावर काय मारलेला असतो? बोला, काय मारलेला असतो? घराच्या गार्डन मध्ये तुम्ही भाजी लावा, ती कधीच टवटवीत हिरवीगार दिसणार नाही. थोडासा फिकट कलर असतो तिचा. कसा कलर असतो? पण जिच्यावर खतं मारलेले असतात ना, रसायनं मारलेले असतात ना, फवारणी केलेली असते ना, ती कशी दिसते? एकदम टवटवीत हिरवीगार. हालेलुया. आणि आपण आणतो ते घेऊन, आपल्याला वाटतं मी किती भारी आणली. अरे कशाला भारी आणली? सगळे खतं घेऊन आला घरी. म्हणून पोट वाढायला लागलंय. कारण युरिया कुठं चाललाय सगळा? युरिया खताला, युरिया जो आहे तो पिकाला पण वाढवतो, बरोबर आहे ना? पिकाला युरिया का टाकला जातो? की जेणेकरून पिकाची काय व्हावी? आता तोच युरिया जो आहे तो खताच्या दृष्टिकोनातून तुमच्या शरीरात चाललेला आहे. आता काय वाढायला लागलं? युरिया आता कुठं भेटायला लागला? मग वाढणार नाही? वाढणार नाही का? मग म्हणून आपण कशी भाजी निवडतो? आमच्या मंडळीमध्ये पिंपळनेरला एक कृषी अधिकारी आहेत. कोण आहेत? विश्वासू आहेत. नवीनच प्रभूमध्ये काही वर्षांपूर्वी आले. त्यांनी मला एकदा सांगितलं, सर बाजारात कधी पण भाजीपाला जर घ्यायला गेले ना तर कधी पण किडकी भाजी घ्यायची. कशी भाजी? जिला कीड लागलेली. कशी? जर भेंडी पण घ्यायची असेल तर जिला कीड लागलेली ती घ्या. म्हटलं असं का बरं? तर ते मला बोलले, ज्या भाजीपाल्याला कीड लागलेली आहे समजून घ्यायचं त्याच्यावर फवारणी केलेली. जर किडा त्याच्यात जिवंत राहतो याचा अर्थ त्याच्यामध्ये विष नाही. आणि जी टवटवीत दिसतीये, जिला कीडच लागलेली नाही, समजून घ्यायचं त्याच्यावर काय झालेली आहे. म्हणून किडकी घ्यायची, किडलेलं काढून टाकायचं आणि चांगलं खाऊन घ्यायचं मध्ये. कारण तेच शरीरासाठी काय आहे? उत्तम आहे. आमेन. आपण फक्त इथून बघतो. कुठून बघतो? इथून. परमेश्वर इथून नाही बघत, परमेश्वर आतून बघतो. आमेन. परमेश्वराला जर कोणाला निवडायचं असेल ना, बाहेरून बघून निवडत नाही. परमेश्वराला दाविदाला अभिषेक करायचा होता, शमूएल संदेशाला पाठवलं. शमूएल संदेशाने इशायाच्या घरी जाऊन त्याच्या सगळ्या मुलांना लाईनीत उभं केलं आणि पहिला जो मुलगा त्याला दिसला 6 फूट उंचीचा होता, सैन्यामध्ये भरती झालेला होता, धडधाकट होता. ज्यावेळेस शमूएलाची दृष्टी त्याच्याकडे गेली, शमूएलाला वाटलं हाच आहे जो इस्रायलाचा राजा होईल. शमूएल तेल घेऊन अभिषेक करणार, परमेश्वर त्याला बोलला थांब, हा तो नाहीये. हालेलुया. शमूएलाला परमेश्वराने सांगितलं, मनुष्य बाहेरचं स्वरूप पाहतो पण परमेश्वर अंतकरण तोलून पाहणारा परमेश्वर आहे. आमेन. परमेश्वराने जेव्हा हे वाक्य शमूएलाला सांगितलं ना, शमूएलाचे लाईट पेटले की यार परमेश्वर असा बघत नाही. दुसऱ्या मुलाकडे गेला, हा पण नाही. तिसरा रिजेक्ट झाला, चौथा रिजेक्ट झाला, सगळे मुलं रिजेक्ट झाले. इशायाला शमूएलाने म्हटलं, तुझा अजून एखादा मुलगा आहे का? तो म्हटला, एक आहे. कुठं आहे तो? मेंढर चारत आहे. हालेलुया. मेंढर चारत आहे. त्याच्या बापाने सुद्धा त्याला मोजलं नाही दाविदाला. का? कारण तो काय चारणारा होता? मेंढर चारणारा. गायी मेंढर चारणाऱ्यांना आपण गिनतीत धरत नाही, पण तुम्हाला माहितीये परमेश्वराने त्यालाच गिनतीत धरलं होतं. आमेन. कारण दावीद दिसायला चांगला होता असं नाही, दिसायला धडधाकट होता असं नाही, त्याचा विश्वास परमेश्वरावर होता. आमेन. त्याचं मन परमेश्वराला आवडणारं होतं. आणि ज्यावेळेस दावीद घरामध्ये आला, इशायाने दावीदाला बोलवलं, देवाच्या आत्म्याने शमूएलाला सांगितलं, हाच तो आहे ज्याला मी माझ्यासाठी निवडलेलं इस्रायलाचा राजा म्हणून. आणि शमूएलाने तेलाची कुपी घेऊन त्याच्या डोक्यावर अभिषेक केला आणि दावीद इस्रायलाचा काय झाला? राजा. देव बाहेरचं स्वरूप पाहत, परमेश्वर तुमची धार्मिकता तुमच्या कपड्यावरून पाहत, परमेश्वर तुमची धार्मिकता तुमच्या बाहेरच्या वागण्यावरून बघत
नाही. तुम्ही किती सुंदर गाणे म्हणतात, तुम्ही किती छान संदेश देतात, तुम्ही किती टापटीपपणे राहतात, तुम्ही कोणता ड्रेस घालतात, सफेद कपडे घालल्याने मी पवित्र होत, बगळा पण सफेद असतो. समजते तुम्हाला? सफेद कपडा घातला म्हणजे मी पवित्र झालो असं होत नाही. परमेश्वर तुमचे कपडे नाही बघत, परमेश्वर तुमचं हृदय बघतो. आमेन. अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला माहिती का? आपण देवाला ओळखत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. हालेलुया. आपण वचनाची सुरुवात कुठून गेली? परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. तुमच्या परिवारामध्ये देवाचा हस्तक्षेप असू द्या. परमेश्वराचा हात आपल्या परिवारामध्ये असला पाहिजे. आपल्या प्रत्येक कार्यामध्ये, आपल्या नात्यामध्ये देवाचा हस्तक्षेप असणं, परमेश्वराचा हात असणं हे फार गरजेचं आहे. पण वाटतं तर सगळ्यांना देवाने घर बांधावं माझं, पण देव प्रत्येकाचं घर बांधत नाही. का? कशाला बांधेल? कशाला बांधेल? परमेश्वर त्यांचं घर बांधतो ज्याला तो ओळखतो. हालेलुया. नीट लक्ष द्या जेवढे बसलेले. भारताचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. माननीय नरेंद्र मोदी. किती जण नरेंद्र मोदींना ओळखतात? ओळखतात? पाहिलं, फोटो दाखवला तर ओळखाल का? ओळखाल ना? मग हात वर करा ना. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किती जण ओळखतात? सगळेजण. तुम्हाला फोटो दाखवला तर ओळखाल, बरोबर आहे ना? ठीक आहे. आता दुसरा प्रश्न, इकडे लक्ष द्या. किती जणांना नरेंद्र मोदी ओळखतात तुमच्यापैकी? तुमच्यापैकी किती जणांना नरेंद्र मोदी ओळखतात? बोला ना. कोणीतरी असेल एखादं सरपंच वगैरे, कोणी पुढारी वगैरे आहे कोणी? बोला, माझ्याकडे बघा, इकडे तिकडे बघत नका जाऊ, वचनाकडे लक्ष द्या. तुम्हाला ते ओळखतात का? नाही. पण तुम्ही त्यांना, परमेश्वराच्या बाबतीत तेच आहे. देवाला सगळं जग ओळखतं, पण देव सगळ्यांना ओळखत नाही. हालेलुया. तुम्ही देवाला ओळखतात ही मोठी गोष्ट नाहीये. देवाने मला ओळखलं पाहिजे. आमेन. समजतंय मी काय सांगतोय? माझा पॉइंट कळला का तुम्हाला? मी जे सांगण्याचा प्रयत्न करतोय ते समजतंय का? परमेश्वराला मी ओळखून उपयोग नाही, देवाने मला पण ओळखलं पाहिजे. देवाला माझं नाव माहिती असलं पाहिजे. परमेश्वर प्रत्येकाचं घर नाही बांधत. ज्याला परमेश्वर ओळखतो, परमेश्वर त्याचंच घर बांधतो. आमेन. लेकरांना शांत करा किंवा थोडंसं बाजूला घेऊन जा की बाकीच्या लोकांना डिस्टर्ब होणार नाही. ही माझी विनंती आहे तुम्हाला. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर, आता मला एक सांगा पुरुषांना, इथं जे पुरुष मंडळी बसलेली, मला एक सांगा की घर आपण कोणासाठी बांधतो? बरोबर, कोणासाठी? स्वतःसाठी आणि स्वतःच्या परिवारासाठी. बघा, मी ज्या गोष्टी सांगतोय ना त्याचे उत्तर द्या म्हणजे तुम्हाला कळेल. लेकरांकडे लक्ष देऊ नका, वचनाकडे लक्ष द्या. हालेलुया. कारण सांगितलेली गोष्ट रिपीट होणार नाही. जे आता मी सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या म्हणजे वचन तुम्हाला समजेल. आमेन. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, कारण घसा माझा कोरडा होतोय तुम्हाला बोलून बोलून. कारण हे ऐकल्याने आशीर्वादित व्हाल, ते ऐकल्याने आशीर्वादित होणार. मग कान कोणाकडे लावायचे हे तुम्ही ठरवा. हालेलुया. फरक पडत नाही. नीट लक्ष द्या. कुठं होतो आपण? काय विचारलं मी तुम्हाला? घर आपण कोणासाठी बांधतो? बांधव इथं बसलेले, भाऊ बसलेले, तुम्ही तुमचं घर कोणासाठी बांधतात? स्वतःसाठी आणि स्वतःच्या परिवारासाठी, मुलाबाळांसाठी. बरोबर आहे ना? स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलांसाठी किंवा परिवारासाठी आपण घर बांधतो. मग मला एक सांगा, बायबल म्हणतं परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. याचा अर्थ परमेश्वर कोणाचं घर बांधेल? बोला, परमेश्वर कोणाचं घर बांधेल? जे त्याच्या परिवारातले, जे त्याच्या परिवारातले आहेत, जे त्याचे मुलं आहेत, परमेश्वर त्यांचंच घर बांधेल. आमेन. बघा बघा, तिकडे बघा, अरे इकडं बघा. मी वारंवार तुम्हाला सांगतोय, वचनाकडे लक्ष द्या. परत त्या गोष्टी ऐकायला भेटणार नाही. म्हणून मी सांगतोय, जीव तोडून सांगतोय. डिस्टर्ब होतं माणूस, काही पण दिसलं तरी डिस्टर्ब होतं. पण हे आपल्यावर आहे की आपण कोणाकडे बघायचं. आमेन. ते लहान बाळ आहे, त्याला नाही कळत, तुम्हाला तर कळतं ना. लहान लेकरांना नाही कळत म्हणून ते रडतंय, तुम्हाला कळतं तरी तुम्ही त्याच्याकडे बघताय. समजतंय तुम्हाला? देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. आमेन. हा, कुठं होतो आपण? सांगा बरं. परमेश्वर कोणाचं घर बांधेल? जे त्याच्या परिवारातले, जे त्याचे मुलं. जसं एक पुरुष घर कोणासाठी बांधतो? स्वतःच्या
परिवारासाठी. मग जर परमेश्वराला माझं घर बांधायचंय तर मी देवाच्या परिवारातला व्यक्ती असलो पाहिजे. हालेलुया. मग किती जणांना वाटतं की मी देवाच्या परिवारातला आहे? किती जणांना वाटतं? हात वर करा. बाकीच्यांना गॅरंटी बाकीच्यांना गॅरंटी. बरं, कुठे जायचंय आपल्याला? स्वर्गात का नरकात? मग देवाच्या परिवारातले होऊन स्वर्गात जाल का सैतानाच्या परिवारातले होऊन स्वर्गात जाल? आता हात वर करा बरं. किती जणांना वाटतं की मी देवाच्या परिवारातलं आहे? आता थोडे वाढले बरं का. बाकी परत आत्मपरीक्षण करतायत की मी जाईल का नाही जाणार हो आज. आपल्याला गॅरंटीच नाही, कारण आपल्याला माहिती आपले कामं काय आहेत. खरंय, आपल्याला गॅरंटी नाहीये आपले कामं काय. तुम्हाला माहिती स्वर्गात रस्ते कसलेत? हा, माहिती तुम्हाला? मग काय वाटतं तुम्हाला? तंबाखू खाणाऱ्याला प्रभू घेऊन जाईल? घेऊन जाईल का? सोन्याच्या रस्त्यावर थुकायला? मिश्री लावणाऱ्यांना प्रभू घेऊन जाईल सोन्याच्या रस्त्यांवर थुकायला? बस स्टँडवर गेलेत तुम्ही कधी? धानोऱ्याला बस स्टँड आहे का? नंदुरबारला जा, धानोऱ्याला जा. सार्वजनिक वस्तू होत जिथं लिहिलेलं असतं ना इथं थुंकू नये, तिथंच जास्त थुंकलेलं असतं. खरंय की खोटंय? हा स्वभाव कोणाचा आहे? खाणारा आणि पिणारा व्यक्ती याची काही गॅरंटी नाही. तुम्हाला काय वाटतं? जे तंबाखू खाणारे आहेत, गुटखा खाणारे आहेत, जे मिश्री लावणारे आहेत, तपकीर लावणारे आहेत, परमेश्वर खरंच घेऊन जाईल तुम्हाला सोन्याच्या रस्त्यांवर थुकायला? घेऊन जाईल? तिथं पण लाल करून ठेवाल पिवळे रस्ते, तिथं पण काळे करून ठेवाल मिश्रीच्या डागाने. समजतंय तुम्हाला? हे सगळं इथंच सोडावं लागेल, नाही तर प्रभू तिथं घेऊन जाणार. कारण मनुष्याच्या सवयी लवकर सुटत. तंबाखू नाही जरी असली ना त्याच्या तोंडामध्ये तरी पिचकाऱ्या मारत राहतो तो. का? कारण त्याला काय पडलीये? बोला, काय पडलीये? सवय. ही सवय फार घाण असते. समजतंय तुम्हाला? मनुष्य मेल्याशिवाय सवय तुटत नाही. म्हणून बायबल म्हणतं नव्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात कोणाचाच प्रवेश होणार. जुना मनुष्य मारावा लागेल, जुना स्वभाव मारावा लागेल, जुन्या सवयी माराव्या लागतील, जुने विचार माराव्या लागतील. तुम्हाला माहिती, जुनी ओळख मारावी लागेल. नव्याने जन्म होईल तरच तो व्यक्ती कुठे जाईल? स्वर्गात. बोला, कुठे जाईल? स्वर्गात. आमेन. हालेलुया. बदलावं लागेल. कुठं? इथंच. बोला, कुठं? इथंच. त्याच्याशिवाय वर जाऊ देणार. देवाच्या परिवारात असणं गरजेचं आहे, तर प्रभू तुमचं घर बांधेल. हालेलुया. आणि परिवारात कोण कोण आहे बरं? आपल्याला वाटतं मी आहे. आज आपण बघू की कोण. आज ना प्रत्येकाने वचन जेव्हा ऐकून आपण आत्मपरीक्षण करायचं, मी कोणत्या कॅटेगरीत बसतो. बरोबर आहे? मी नाही सांगणार की कोण नाही आहे कोण आहे. वचन जेव्हा पूर्ण होईल ना त्यावेळेस आपणच ठरवायचं की मी आहे का नाहीये. हालेलुया. प्रत्येकाला वाटतं की मी देवाच्या घराचा आहे. प्रत्येकाला वाटतं मी परमेश्वराच्या परिवारातला आहे. मी परत एकदा सांगतो, तुम्ही देवाला ओळखतात हे मला माहिती आहे, पण काय परमेश्वर तुम्हाला ओळखतो का? देव सगळ्यांना नाही ओळखत. आज आपण देवाच्या वचनातून बघू की परमेश्वर कोण आहे. चला एक वचन वाचू आपण. निर्गम याचं पुस्तक याचा 3रा अध्याय. निर्गमचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचन 5 आणि 6 वाचू आपण. निर्गम 3 वचन 5 आणि 6. मोठ्याने मराठीत वाचा कोणीतरी. देव त्यास म्हणाला, देव मोशेला म्हणाला, इकडे जवळ येऊ नको, इकडे जवळ येऊ नकोस. तू आपल्या पायातले जोडे काढ, तू आपल्या पायातले जोडे काढ. कारण ज्या जागी तू उभा आहे, कारण ज्या जागी तू उभा आहे ती पवित्र आहे. ती भूमी पवित्र आहे. ती भूमी पवित्र आहे. तो आणखी म्हणाला, आता नीट लक्ष द्या. तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव. परमेश्वराने स्वतःची ओळख काय दिली? आता कान देऊन ऐका. परमेश्वर मोशेला म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव आहे. याकोबाचा देव आहे. आमेन. तुम्हाला माहितीये अब्राहम पहिला व्यक्ती होता का जगातला? होता का? का त्याच्या अगोदर होऊन गेले होते ना बरेच? अब्राहमाला बाप होता ना, अब्राहमाला आजोबा होता ना. पण परमेश्वर ओळख देताना कुठून सुरुवात करतो? अब्राहमाचा देव, इसाकाचा देव आणि याकोबाचा देव. हालेलुया. नीट लक्ष द्या. आज आपण शिकू की परमेश्वर कोणाचा आहे. प्रत्येकाला वाटतं देव माझा आहे, अजिबात नाही. आज वचनातून बघू परमेश्वर कोणाचा आहे. परमेश्वर मोशेला ज्या वेळेस सांगतो की मी अब्राहमाचा देव, मी इसाकाचा देव आणि मी याकोबाचा देव, काय म्हटलंय तिथं? परत एकदा तेच वचन वाचा. 6वं वचन. तो आणखी म्हणाला, मी मी तुझ्या पित्याचा देव,
अब्रामाचा देव अब्रामाचा देव, इसाकाचा देव इसाकाचा देव, याकोबाचा देव आहे. याकोबाचा देव आहे. अब्राम, याकोब, इसाक जिवंत होते का त्यावेळेस? नाही. तरी प्रभू म्हणतो मी आहे. हालेलुया. होतो असं नाही म्हटलं. काय म्हटलंय? आहे. याचा अर्थ अब्राम, इसाक आणि याकोब देवाच्या दृष्टिकोनातून जिवंत होते. आमेन. आहे हा शब्द वर्तमान काळासाठी वापरला जातो. होतो हा शब्द भूतकाळासाठी वापरला जातो. अब्राहम, इसाक, याकोब हे तिघ त्यावेळेस जिवंत नव्हते, तरी परमेश्वर ओळख देताना म्हणतो मी अब्राहमाचा देव, याकोबाचा देव आणि इसाकाचा देव आहे. ते भले मेलेले आहेत पण माझ्यासाठी अजून सुद्धा जिवंत आहेत, माझ्या बरोबर जिवंत आहेत. हालेलुया. परमेश्वर. आता एक वचन वाचू. चला आपण एक वचन आपण काढू. मत्तई शुभवर्तमान याचा 22वा अध्याय 32 वचन. मत्तई शुभवर्तमान याचा 22वा अध्याय 32 वचन. मत्तई 22 आणि 32. ते असे की मी अब्रामाचा देव. परत येशू म्हणतो त्या ठिकाणी मी अब्रामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव आहे. याकोबाचा देव आहे. तो मृतांचा देव नव्हे, तो मेलेल्यांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे. तो जिवंतांचा आहे. आमेन. आता ज्यांना ज्यांना वाटतं ना देव माझा आहे, देव माझा आहे, नीट लक्ष द्या. देव कोणाचा आहे माहिती का? जे जिवंत आहेत. जे काय आहेत? मग तुम्ही म्हणाल आम्ही सगळे जिवंत आहोत. कोणी सांगितलं तुम्हाला तुम्ही जिवंत आहात? हा, तुम्ही जगासाठी जिवंत आहात, देवासाठी नाही. दोन प्रकारचं जीवन आहे. एक जगिक जीवन आणि एक आत्मिक जीवन. हालेलुया. जेवढे इथं बसलेले आहेत ना तुम्ही सगळे जगासाठी जिवंत आहात. सगळ्यांचं आधार कार्ड बनलेलं आहे की नाही? याचा अर्थ तुम्ही जगासाठी काय आहात? जिवंत आहात. मतदानाचा अधिकार 18 वर्षानंतर भेटतोय तुम्हाला, बरोबर आहे ना? नागरिकत्वाचा अधिकार तुम्हाला भेटून गेलेला आहे, कारण तुम्ही जगासाठी काय आहात? जिवंत. पण तुम्हाला माहिती जेवढे बसलेले आहेत ते सगळे देवासाठी जिवंत नाही. आता बघू आपण देवासाठी जिवंत असणं काय आहे. बायबल म्हणतं मी मेलेल्यांचा देव नाही, मी कोणाचा देव आहे? जिवंतांचा. अब्राहम, इसाक, याकोब मेलेले होते तरी सुद्धा परमेश्वर म्हणतो मी अब्राहमाचा देव, मी इसाकाचा देव आणि मी याकोबाचा देव. मेलेले असताना सुद्धा परमेश्वरासाठी ते जिवंत आहेत. आमेन. आणि काही लोक जिवंत असताना सुद्धा प्रभूसाठी काय आहेत? मेलेले आहेत. समजते का? जर तुम्हाला वाटतं ना तुमचं घर कोणी बांधावं? परमेश्वराने, तर तुम्हाला आणि मला काय असावं लागेल? जिवंत. बोला, काय असावं लागेल? एक उदाहरण देतो, नीट लक्ष द्या. एक व्यक्ती मेला, प्रेत जर असेल, प्रेताशी तुम्ही बोलू शकतात? प्रेत तुमच्याशी बोलू शकतं? प्रेत तुमची वाणी ऐकू शकतं? प्रेत खाईल? प्रेत पिईल? प्रेताला काही काम सांगता येईल? प्रेत माझं काही काम करेल? एखादी जबाबदारी मी दिली तर ते करेल? प्रेतापासून कसलीच आशा? याला म्हणतात मेलेले. याला काय म्हणतात? ज्या लोकांशी देव बोलत नाही, जे लोक देवाशी बोलत नाही, जे लोक देवाचं काहीच काम करत नाही, ज्याला देव काहीच जबाबदारी देत नाही, परमेश्वर ज्याच्यासोबत सहभागिता करू शकत नाही, समजून घ्यायचं आपण काय आहोत? समजते का? सोपी गोष्ट आहे. परमेश्वर ज्याच्याशी बोलू शकत नाही, परमेश्वराची वाणी जो व्यक्ती ऐकत नाही, जो देवासोबत बसत नाही, जो परमेश्वरासोबत संगती करत नाही, जो परमेश्वराचं एक पण काम करत नाही, देवासाठी काहीच उपयोगात नाही. लक्षात घ्या, आत्मिक जीवनात तुम्ही देवासाठी मेलेले आहात, कारण देव तुमच्यासोबत काहीच करू शकत नाही. समजते तुम्हाला? पण जो व्यक्ती देवाचा ऐकतो, जो रोज परमेश्वराशी बोलतो, जो परमेश्वराची सेवा करतो, जो परमेश्वराने दिलेलं काम करतो, जो देवाला आवडेल असं जीवन जगतो, तुम्हाला माहिती तो काय आहे देवाच्या दृष्टिकोनातून? जिवंत. बोला, काय आहे? सोपी गोष्ट आहे. आता ठरवा, किती लोकांशी देव बोलतो, किती लोक देवाशी बोलतात. आपण प्रार्थना करतो, हे देवा मला सर्दी खोकला झाला रे, बरं कर. लगेच बरं होतो आपण? नाही. आपल्याला विश्वासच नाही आपली प्रार्थना ऐकली जाईल. म्हणून आपण कोणातरी सेवकाला म्हणतो डोक्यावर हात ठेवा आणि काय करा, कारण आपल्याला माहिती आपली प्रार्थना ऐकणार, कारण देवासाठी मी काय मेलेलो आहे. कारण आपल्याला गॅरंटी आपली प्रार्थना ऐकली जाणार नाही. आजारी व्यक्तीसाठी प्रार्थनेला बोलवलं तर एक डोळा उघडा असतो, बरा झाला का नाही? आपला विश्वास आहे हा होणार नाही का? कारण आपण देवाच्या दृष्टिकोनातून दुष्ट आत्मा काढण्यासाठी तुम्हाला बोलवलं तर दूर उभे राहतात. दूरनच नाही, येशूच्या नावात, आणि पूर्ण पळायची तयारी. आज सुटला बिटला तर आपल्याला पळायला बरं व्हा. दार उघडं ठेवा रे, बंद करू नका. कशासाठी? की हा जर अंगावर आला तर आपल्याला पळायला बरं व्हा.
तुम्हाला माहिती हा निघणार आणि निघाला तरी माझ्यातच घुसेल असं. का? कारण मी काय मेलेलो आहे. समजतंय तुम्हाला? बरं, भूत कुठं राहतात? घरात का कब्रस्तानात? भूत कुठं राहतात? घरात का कब्रस्तानात? ज्यांना दुष्ट आत्म्याची बाधा होते ना, समजून घ्यायचं तुमचं शरीर काय आहे देवा त्या भूतांसाठी? कब्रस्तान. बोला काय आहे? कब्रस्तान. मेलेलं आहे म्हणून तर भूत घुसतात. मेलेलं आहे म्हणून दुष्ट आत्मे घुसतात. नीट लक्ष द्या. मंदिरात भूत राहत नाही, पण भूत कुठं राहतात? कब्रस्तान. बोला बोला बोला. कुठं? कब्रस्तानात. भीती वाटते ना? अरे भीती वाटते की नाही? मुलींनो, रात्री 12 वाजता पाठवलं तुम्हाला कब्रस्तानात चहा द्यायला, जाल का? का का का? कोण असतं? जेवढा विश्वास भूतांवर आहे ना, तेवढा देवावर ठेवा. समजते तुम्हाला? अंधारात काटा येतो अंगाला. लाईट अचानक निघून गेली तर ना, अचानक लाईट गेली आणि एकटं जर असेल ना आणि भांड पडलं रे, पडलं, बाप रे, जीव निघाला राहतो. वाटतं कोण आलं? कोण आलं? एवढा विश्वास आहे कोणावर? पण देवावर. परमेश्वराचं वचन मध्ये मी तुम्हाला कधीच एकटं आणि अनाथ सोडणार. देवावर भरोसा. देवावर भरोसा. काय स्वतःला विश्वासू म्हणतात रे? सांगा मला. डॉक्टरनी सांगितलं ना, खाली डोकन वर पाय करून उभे राहा, रोज सकाळी 10 मिनिटं तरी उभे राहाल. का? कोणी सांगितलं? डॉक्टर सांगतात जेवणाच्या अगोदर 1 गोळी घ्यायची, जेवणानंतर 2 गोळ्या घ्यायच्या, परत दुपारी जेवणाच्या अगोदर 1 घ्यायची, 2 गोळ्या घ्यायच्या जेवणानंतर, रात्री झोपायच्या अगोदर 1 गोळी, परत झोपल्यानंतर किती, झोपायच्या अगोदर किती. बरोबर घेतात. घेतात की नाही? कारण भरोसा कोणावर आहे? डॉक्टर. बोला, भरोसा कोणावर आहे? डॉक्टरनी सांगितलं पहाटे उठायचं आणि 5 किलोमीटर चालायचं, चालतात की नाही? डॉक्टरनी सांगितलं गोड खायचं नाही, खातात का? नाही. तिखट खायचं, आंबट खायचं, तेलकट खायचं, मसाल्याचं खायचं, गोड खायचं, मटण खायचं. डॉक्टर सांगतात ना मटण खायचं, मासे खायचे, अजून कोंबडी खायची, बकरा खायचा. कशाला जगतात? मरा ना. एवढं जर तुम्हाला खायचं नाही म्हटलेलं आहे तर जगतातच कशाला? या सगळ्या गोष्टी कशासाठी बनवल्या देवाने? खाण्यासाठी. आणि डॉक्टर म्हणतात काही खायचं, पण आमचा भरोसा डॉक्टरवर. कशाला? देवावर. देवाने सांगितलंय साखर खाऊ नको, देवाने सांगितलंय मटण खाऊ नको, देवाने सांगितलंय तेलकट खाऊ नको, देवाने सांगितलंय तिखट खाऊ नको. नाही. देवाने सांगितलंय का? नाही. मग हे कोण सांगतं? डॉक्टर. मग आपला विश्वास कोणावर आहे? देवाचं वचन म्हणतं येशूला बसलेल्या 49 फटक्याने मला काय? आरोग्य. आरोग्य. आपला विश्वास नाहीये. फुकटच्या गोष्टीवर आपला विश्वास नाही. पण जेव्हा डॉक्टर बिल फाडतो ना 10,000चं, तेव्हा आपल्याला बरं वाटतं. आता मला बरं वाटतंय. डॉक्टर साहेब खूप उपकार मानतो हो, तुम्ही मला वाचवलं. वा रे वा. देव फुकट देत होता तुला आवडत नाही, विकतच तुला पटतं. घे अजून 15,000चं बिल फाड. कर्ज काढून 15,000 भरतो. सांगा ना, परमेश्वराने फुकट दिले आपल्याला आवडतं का? काय वाटतं तुम्हाला? आपण जिवंत आहोत का मेलेले आहोत? मेलेले. कारण आपली प्रार्थना देव ऐकत नाही. याचं मागं कारण आहे. देवाशी बोलण्याची सवय ठेवा. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवासोबत बोलाल, देव तुमच्याशी बोलेल. जेव्हा तुम्ही परमेश्वरासोबत सहभागिता कराल, परमेश्वर तुम्हाला ओळखायला लागेल. आमेन. आणि त्यावेळेस परमेश्वर जो आहे ना, तुम्ही हाक माराल तर देव उत्तर देईल. आमेन. मागा म्हणजे, शोधा म्हणजे, आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी. आमेन. आपण मागतो तरी भेटत, शोधतो तरी सापडत, आणि ठोकतो तरी उघडत. कारण आपण देवासाठी आणि मेलेल्यांचं घर देव बांधत. मेलेल्यांच्या कबरा बांधल्या जातात, घर नाही. हालेलुया. आणि माझा परमेश्वर घर बांधतो, कबर बांधत. आमेन. कबर बांधण्याचं काम कोणाचं आहे? सैतानाचं नाही, माणसांचं. मेल्यानंतर काय सैतान येतो का कबर बांधायला? कोण बांधतं? माणूस बांधतो. मस्त कलर विलर मारतात, फोटो काढतात, सेल्फी. आजकाल सेल्फी घेतात कोणासोबत? कबरेसोबत पण सेल्फी काढतात. आम्ही कब्रस्थानात आहे असं. अरे मरा रे तुम्ही. कब्रस्थानात बी सेल्फी काढतात तुम्ही. त्या कबरेसोबत बघा बुवा आम्ही इथं आहे. काहीच वाटत नाही लोकांना लाज. काय करतोय बुवा आम्ही? सांगा ना तुम्ही. ती सेल्फी काढण्याची जागा आहे का? खबर सेल्फी काढण्याची. आलो होतो बुवा मी कब्रस्थानामध्ये आणि स्टेटसला फोटो ठेवतात. तुम्हाला माहिती आपण काय करतो आपल्याला कळत नाही. म्हणून मी सांगतो, देवाच्या दृष्टिकोनातून आपण काय आहोत?
कारण देव आपल्याशी बोलत आणि आपण देवाशी बोलत, देवाचं एक बी काम आपण करत, देवाची वाणी आपल्या कानावर येत नाही. हालेलुया. हालेलुया. हे जे देवाचं वचन आहे ना बायबल, तुम्हाला मी सांगतो 25 वर्षाचं वय होईपर्यंत मी बायबल 2 ते 3दा पूर्ण वाचलेलं होतं. समजते? बायबल पूर्ण मी 2 ते 3दा पूर्ण वाचलेलं होतं, तरी सुद्धा मेलेलो होतो. तरी काय होतो? गुटखा बी खायचो, तंबाखू बी खायचो, सिगरेट बी प्यायचो, दारू बी प्यायचो, शिव्या बी द्यायचो, सगळ्या गोष्टी करायचो आणि म्हणायचो मी ख्रिस्ती आहे. मी ओळखत होतो देवाला, पण देव मला ओळखत. मला वाटायचं की देव मला ओळखतो. कशाला ओळखेल? मी देवासाठी काय होतो? मेलेलो होतो. बोला, काय होतो? माझी प्रार्थना देव ऐकायचा नाही. मला विश्वास होता की माझी प्रार्थना देव ऐकणार नाही. तुम्हाला माहिती माझं तारण कसं झालं? माझी बायको तिथं बसलेली मागं, नीट लक्ष द्या. ज्या वेळेस मी पापामध्ये जगत होतो, मला माहिती होतं ख्रिस्त काय आहे, मी बायबल पूर्ण वाचलेलं होतं, मी पापात जगत होतो. जेव्हा आमचं लग्न झालं 1 वर्षानंतर, ज्या वेळेस तिचे भरते दिवस होते, 8वा महिना तिला चालू होता. कितवा महिना? 8वा महिना तिला चालू होता. आम्ही मांजरी या गावात राहायचो, मी शिक्षक होतो म्हणून तिथं आम्ही राहायचो. तर त्यावेळेस रात्री 12च्या आसपास, 10च्या आसपास तिला ब्लिडिंग सुरू झाली, रक्त जायला लागलं रात्रीच्या वेळेस. महिना कितवा चालू होता तिला? 8वा. 9वा महिना लागलेला नव्हता. रात्री 10 नंतर तिला ब्लिडिंग व्हायला लागली, रक्त जायला लागलं. माझ्या आईला सांगितलं, आई म्हणे काही नाही, होतं काही वेळेस, म्हणून आम्ही जास्त टेन्शन नाही घेतलं. पण वेळ वाढत गेला, 11, 12 ती ब्लिडिंग तशीच चालू होती, रक्त जातच होतं. मग थोडं भीती वाटायला लागली आईला. आईने सांगितलं दवाखान्यात घेऊन जावं लागेल. आम्ही आमच्या शाळेत गेलो, तिथे एक 4 व्हीलर होती, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली, त्यांनी गाडी दिली, ड्रायव्हर घेतला, तिला गाडीत टाकला आणि आम्ही पिंपळनेरला आलो. 20 किलोमीटरचा रस्ता होता. तुम्हाला मी सांगतो, पिंपळनेरला पोहोचीपर्यंत सीट पूर्ण रक्ताचं भरलेलं होतं. सीट जे आहे गाडीचं कसलं भरलेलं होतं? रक्ताचं. तिला चक्कर येत होत्या, अतिशय भयानक परिस्थिती होती, बाळ पोटात 8 महिन्याचं. ज्यावेळेस आम्ही पिंपळनेरच्या दवाखान्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलला गाडी लावली, डॉक्टरांनी तिथंच जेव्हा आम्ही डॉक्टरकडे तिला उचलून उतरवलं आणि पायी चालवत डॉक्टरपर्यंत घेऊन गेलो, तुम्हाला मी सांगतो पूर्ण फरशीवर रक्ताची लाईन होती, पूर्ण फरशीवर रक्ताची धार होती. डॉक्टरांनी जेव्हा ती परिस्थिती पाहिली, डॉक्टर म्हटले हिला इथं ठेवू नका, लवकर हलवा म्हणे, साखरीला घेऊन जा. कुठे घेऊन जा? परत 22 किलोमीटर पुढे जायला लावलं. डॉक्टरांनी त्या हॉस्पिटलला फोन केला, आम्ही गाडीत बसलो, परत गाडी चालायला लागली. तिचं डोकं माझ्या मांडीवर होतं आणि ती रडत होती. तिला कळत होतं माझं काही खरं नाही. तिने मला त्या ठिकाणी सांगितलं, मला नाही वाटत मी वाचेल असं, कारण मला चक्कर येत आहेत आणि मला जीव घाबरते आणि मला नाही वाटत आता मी जिवंत राहील. जर आपलं बाळ जिवंत राहिलं तर तुम्ही त्याला सांभाळा, असं तिने मला सांगितलं. समजतंय? जेव्हा ती ह्या गोष्टी बोलत होती ना, माझे हातपाय थरथर कापत होते, कारण मला कळत होती ती मरत आहे असं. जशी गाडी साखरीला पोहोचली, इथं नर्स आणि डॉक्टर तयारच होते. रात्रीचे जवळजवळ 1 ते 2 वाजलेले होते त्यावेळेस. साखरीला आम्ही नेलो, तिथं डॉक्टरांनी तिला लगेच मध्ये घेतलं स्ट्रेचरमध्ये आणि डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितलं, आम्ही फक्त प्रयत्न करू, पण ती जिवंत राहील याची गॅरंटी नाही. जर तुमची इच्छा असेल तर आम्ही प्रयत्न करतो, नाही तर आम्ही प्रयत्न करणार नाही. तर डॉक्टरांना म्हटलं तुम्ही करा जे होईल ते. आणि त्यावेळेस माझ्या एका फॉर्मवर सही करून घेतली की मेलं तरी आमची जबाबदारी नाही. त्यावेळेस ना मला कोण आठवला? कोण आठवला असेल बरं मला? देव ना. तंबाखू खाताना कधी देव आठवला? सिगरेट पिताना कधी देव आठवला नाही? दारू पिताना कधी देव आठवला? शिव्या देताना कधी देव आठवला नाही? पण ज्यावेळेस माझी बायको मरते ना, त्यावेळेस मला कोण आठवला? देव. रात्रीच्या 2 वाजता सगळं डॉक्टर ज्याच्यावर आपला भरोसा असतो ना की हाच वाचवेल बुवा, तोच म्हणतोय वाचणार नाही, तुझा पैसा पण तिला वाचवणार नाही. त्यावेळेस माझे हातपाय गळून गेले. मग मला कोण आठवला? आणि मला पूर्ण माहिती होतं, मी जरी प्रार्थना केली तरी देव ऐकणार नाही, कारण ह्याच तोंडाने शिव्या देतो, ह्याच तोंडाने तंबाखू खातो, ह्याच तोंडाने सिगरेट पितो, कशाला परमेश्वर ह्या तोंडाची प्रार्थना ऐकेल? मला माहिती होतं परमेश्वर माझी प्रार्थना नाही ऐकणार. माझ्याकडे एका देवाच्या दासाचा फोन नंबर होता. रात्रीच्या 2 वाजता मी एका पास्टरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं, पास्टर माझ्या बायकोसाठी प्रार्थना करा, कारण डॉक्टर म्हणतात ती जगणार नाही, ती मरून जाईल. पास्टरांनी रात्रीच्या 2 वाजता उठून माझ्यासाठी प्रार्थना केली त्या देवाच्या दासाने, आणि प्रार्थना करून आमेन म्हटलं आणि मला सांगितलं, ब्रदर विश्वास ठेवा, देवाने तुमच्या बायकोला पण वाचवलेलं आहे आणि तुमच्या मुलाला पण काही होणार नाही. तरी माझा विश्वास नव्हता, तरी माझा विश्वास, कारण मेलेलो होतो. काय होतो? मेलेलो होतो. तुम्हाला माहिती, अर्ध्या तासामध्ये नर्स बाहेर आली आणि मला परत एका फॉर्मवर सही करायला लावली. जेव्हा मी फॉर्मवर सही करत होतो, त्या फॉर्मवर लिहिलेलं होतं सन, म्हणजे मुलगा. काय लिहिलेलं होतं? मुलगा. मी तिला म्हटलं, हे मुलगा का लिहिलेलं आहे? तिने सांगितलं, तुमची पत्नी पण जिवंत आहे आणि तुम्हाला देवाने एक मुलगा दिलेला आहे. हालेलुया.
तुमचा मुलगा सुद्धा जिवंत आहे. तुम्हाला माहिती डॉक्टर म्हटले होते जगणार, माझ्या देवाने सांगितलं ते जगतील. आमेन. त्या दिवशी देवाने मला जिवंत केलं. त्या रात्री मी प्रभूसाठी जिवंत झालो. त्या रात्रीपासून माझं जीवन मी प्रभू येशू ख्रिस्ताला देऊन टाकलं. माझ्या पत्नीने तिचं जीवन परमेश्वराला देऊन टाकलं. आणि त्या दिवसापासून किंवा त्या वर्षापासून तर आतापर्यंत आम्ही त्या जिवंत परमेश्वराची सेवा करतोय. आमेन. हालेलुया. माझा मुलगा, तोच मुलगा जो डॉक्टर म्हणायचा ना मरून जाईल, आज तो 10वीच्या वर्गामध्ये आहे. कितवीच्या वर्गामध्ये? 10वीच्या वर्गामध्ये. तुम्हाला माहिती, म्हणून मी माझं जीवन परमेश्वराला दिलं. मेलेलो होतो, माझी प्रार्थना देव नाही ऐकत होता, पण ज्या देवाच्या दासाने प्रार्थना केली, माझ्या बायकोला, माझ्या मुलाला परमेश्वराने जीवदान दिलं. तिथून पुढे माझं जीवन मी परमेश्वराला दिलं आणि देवाने मला जिवंत केलं. आमेन. आता तेच बायबल आहे. बायबल बदललं, वचन बदलले, अध्याय बदलले, भाषा बदलली, पुस्तक बदलले, सर्व तेच आहे. ह्याच वचनातून प्रभू आज माझ्याशी बोलतो. आमेन. ह्याच वचनाद्वारे मी आज लोकांशी बोलतो. हालेलुया. मनुष्य तोच आहे, बुद्धी तीच आहे. समजतंय तुम्हाला? नाव पण तेच आहे. बदललं काय? मेलेलो होतो, जिवंत झालो आणि परमेश्वर त्याच्या गौरवासाठी उपयोगी करत आहे. आमेन. मेलेल्या व्यक्तीला प्रभू काहीच करू शकत, उपयोगी करू शकत, तो त्याच्याशी बोलू शकत नाही. यासाठी तुम्हाला आणि मला काय होणं गरजेचं आहे? बोला, काय होणं गरजेचं आहे? जिवंत. कोणासाठी? देवासाठी. जगासाठी मरून जा. जगासाठी काय व्हा? मरून जा. तर देवासाठी काय व्हाल? जिवंत व्हाल. नीट लक्ष द्या. जगासाठी मेल्याशिवाय तुम्ही देवासाठी जिवंत होऊ शकत नाही. आपल्याला काय माहिती का? जग पण पाहिजे आणि देव पण पाहिजे. घरी गेल्यावर टीव्ही पण बघायचा आहे आणि इथं आल्यावर आराधना पण करायची. अजिबात होऊ शकत नाही. नाही होऊ शकत. एकाच, मला एक सांगा ना, एकाच झऱ्यातून गोड पाणी आणि कडू पाणी निघेल का? निघू शकत नाही. एक तर तुम्ही म्हणा की मी देवाचा आहे, एक तर म्हणा की मी जगाचा आहे. दोघं ठिकाणी पाय टाकून तुमचा उपयोग नाही. लाउदिकिया मंडळी, प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय. ब्रदर, लाउदिकिया मंडळी वाचा पटकन. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय. त्याच्यामध्ये बघा लाउदिकिया मंडळी दिलेली आहे. वाचा पटकन. 14 पासून. हा. लाउदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही. लाउदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही. जो आमेन, जो आमेन, जो विश्वसनीय, जो विश्वसनीय व खरा साक्षी, जो खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे आदिकरण, जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण, तो असे म्हणतो, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. देव काय म्हणतो? तुझी कृत्ये मला. काय वाटतं देवाला? काही दिसत नाही? दिसत नाही का? अरे बोला. आपण शिव्या देतो, देवाला ऐकायला नाही येत. तंबाखू खाणारे देवाला दिसत नाही. सिगरेट पिणारे देवाला दिसत नाही. बोला ना. मिश्री लावणारे देवाला दिसत नाही. देवाला चष्मा लागलाय. आता खूप वर्ष होऊन गेले, देव म्हातारा झाला असेल असं आहे का? आता देवाला दिसत नसेल, ऑपरेशनची गरज आहे असं आहे? नाही. परमेश्वर जो होता तो आज पण आहे आणि तो सर्व काळ असणार आहे. आमेन. बायबल म्हणतं लाउदिकिया मंडळीला, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. देवाच्या मंडळी, देवाची मंडळी, नीट लक्ष द्या परमेश्वराच्या लोकांनो. परमेश्वर म्हणतो तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. असं समजू नका की देवाला माहिती नाही. परमेश्वराला सर्व काही माहिती आहे. फरक एवढाच आहे की परमेश्वर आज न्याय करत नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी पापात जगतो आणि पाप करतो. पण परमेश्वर म्हणतो तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू काय करतो, काय बोलतो, काय वागतो, काय खातो, काय पितो, कसा राहतो, कसा जगतो, या सगळ्या गोष्टी परमेश्वराला ठाऊक आहेत. देवापासून लपलेलं असं काहीच नाहीये. जेव्हा तुम्ही वागतात, बोलतात, चालतात, जे काही तुम्ही करतात ना, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देवाला सगळं माहिती. दावीद म्हणतो अंधार सुद्धा तुझ्यापासून काही लपू शकत. मी सागराच्या खोल स्थळी गेलो तरी तिथं तू आहे. आकाशात वर उंच चढून गेलो तरी तिथं तू. मी जरा दो लोकांमध्ये माझं अंथरून टाकलं तरी तिथं तू. मी तुझ्यापासून कुठं पळून जाऊ? आमेन. देवापासून तुम्ही पळू शकत नाही. योना कुठं झोपलेला होता? योना कुठं झोपलेला होता? जहाजाच्या तळाशी. बोला, कुठं झोपलेला होता? त्याला परमेश्वराने कुठं जायला लावलं? तार्शिशला. बोला, कुठं जायला लावलं? चालला कुठं होता? सॉरी, निनवेला जायला लावलं. चालला कुठं होता? तार्शिशला. हालेलुया. तार्शिशला जाताना झोपला कुठं? जहाजाच्या तळाशी. त्याला वाटलं देव बघत, म्हणून कुठं जाऊन बसला?
तळाशी मस्त काय करतोय? झोपतोय निर्लज्जासारखा ना. चुकीच्या मार्गाला चालला तरी काय करतोय? झोपा काढतोय. त्याला वाटलं देवाने बघितलं नाही. तुम्हाला माहिती बायबलमध्ये लिहिलेलं आहे, पूर्ण समुद्रामध्ये समुद्र खवळला आणि जहाज जे आहे त्याच्यामध्ये काय भरायला लागलं? पाणी. सगळे खलाशी आणि सगळे लोक घाबरले की काय झालं, देव कोपला. त्यावेळेस त्यांनी काय टाकल्या? चिठ्ठ्या. योनाला माहितीच नाही वर काय कार्यक्रम चाललेला आहे. हा काय करतोय? झोपला. कारण याला वाटतं देव बघत नाही. याला माहितीच नाही बाहेर काय कार्यक्रम चाललेला आहे. ते काय टाकत होते? त्यांना माहिती होतं किती प्रवासी आहेत. प्रत्येकाच्या नावाची चिठ्ठी टाकली. त्याच्यात याचं पण नाव होतं. आणि जेव्हा चिठ्ठी काढली गेली, बरोबर कोणाची चिठ्ठी निघाली? योनाची. त्याला शोधत आहेत पूर्ण जहाजामध्ये. हा कुठे आहे? जहाजाच्या. जेव्हा सर्व शोधून पाहिलं तर हा जहाजाच्या तळाशी झोपलेला होता. त्याला जागा केलं आणि म्हटलं, अरे उठ, तुझ्यामुळे हे संकट आलेलं आहे. तू काय झोपा काढतोय? सांग तू कोण आहे? त्यावेळेस तो म्हणतो, मी जिवंत देवाचा सेवक आहे. काय म्हणतो? मी जिवंत देवाचा सेवक आहे. मग काय देव तुला पाहणार नाही? स्वतःच्या तोंडाने म्हणतो ना, मी जिवंत देवाचा सेवक आहे. मग काय परमेश्वराची नजर तुझ्यावर जाणार नाही? अरे तुझ्याचमुळे हे संकट आलेले सगळ्या लोकांवर. त्यावेळेस त्या लोकांनी म्हटलं, काय करू आता सांग. तो म्हणतो, मला उचला आणि कुठं फेका? कुठं फेका? पाण्यात फेका. जसं योनाला उचललं आणि पाण्यात फेकलं, वादळ काय झालं? शांत. आता योना पाण्यात पडला. पण देवाने त्याच्या अगोदरच काय तयार केला होता? बोला, काय तयार केला होता? मासा. जसा हा योना पडला त्याने कॅच घेतली. कोणी कॅच घेतली? आणि गटकन गिळून घेतला. हालेलुया. योना डायरेक्ट जहाजातून कुठे गेला? माशाच्या. आता मासा किती जणांनी खाल्लाय? खाल्लाय का? वास कसा आहे तो? सुंदर ना. माशाचं पोट साफ केलंय का तुम्ही? घाण काढतो ना आपण त्याची खाण्याच्या अगोदर. मग पोट साफ केल्यानंतर किती सुंदर वास येतो, नाही का? येतो? येतो. कसा वास येतो? अतिशय इसड. बरोबर आहे ना? घाण वास, इसडा वास येतो. बरोबर आहे की नाही? आपल्याला तो वास आवडत. आता योना कुठे आहे? माशाच्या. खूप सुंदर वातावरण असेल का? अगदी घाण वातावरण. त्याच्यामध्ये योना आता काय करतोय? आता काय करतोय योना पोटात? बायबल मध्ये लिहिलं, योना काय करत होता पोटात? प्रार्थना करत होता. काय करत होता? बघा, जेव्हा जहाजाच्या तळाशी होता तेव्हा काय काढत होता? झोपा. आणि आता माशाच्या पोटात आहे, काय करतोय? म्हणजे चांगल्या परिस्थितीत प्रार्थना करत नाही. जेव्हा आम्हाला देव माशाच्या पोटात टाकतो ना, मग खाणीमध्ये आम्ही काय करतो? अरे सुधरा, आता तरी सुधरा. माशाच्या पोटात जायची वाट कशाला पाहतात? हा, तुम्हाला माहिती माशाचं पोट चांगलं राहत? अतिशय घाण अवस्था असते. तुम्हाला माहिती, मी आणि माझी पत्नी त्या पिढीतून गेलेलो आहोत, त्या परिस्थितीतून गेलेलो आहोत. तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही की आम्ही कोणत्या वाईट परिस्थितीतून गेलो. तुम्हाला माहिती, पण देवाने आम्हाला त्या परिस्थितीत ह्यासाठी नेलं कारण देवाला माहिती आहे असे सुधारणार. लातो के भूत बातो से नाही मानते. सरळ सुधरा, नाही तर परमेश्वराला माहिती आपल्याला कसं सुधरवायचं. कोरोना कशासाठी आला होता? सुधरवण्यासाठी. बोला, कशासाठी? सुधरवण्यासाठी. तरी सुधरले, अजून वाट बघतायत दुसऱ्याची ना. आता प्रभू अजून दुसरं येऊ दे रे, आम्ही नाही घाबरलो कोरोनाला, बघ आम्ही जिवंत आहोत. थांबा ना, कोरोनाचा बाप येईल ना, मग कळेल तुम्हाला. चांगल्या परिस्थितीत प्रार्थना करा. आमेन. तुम्हाला माहिती, योनाने प्रार्थना केली किती दिवस? कोणाच्या पोटात? त्या घाण परिस्थितीत प्रार्थनेमध्ये होता योना. त्यावेळेस बायबल म्हणतं, परमेश्वराने माशाला आज्ञा दिली. माशाने योनाला काय केलं? काय केलं? ओकणं. काय केलं त्याला? किनाऱ्यावर जाऊन छी 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 ओकलं. आणि त्या ओकारीतून कोण बाहेर आला? आणि मग सुधारला आणि म्हणतो, आता मी प्रभूची काय करेल? मग जाऊन सुवार्ता सांगितली. काय वाटतं तुम्हाला? देवाने ओकावं आपल्याला? अजिबात नाही. ती फार किळसवाणी परिस्थिती. लाउदिकिया मंडळी वाचा ब्रदर, जिथून आता जिथपर्यंत झालं त्याच्या पुढे वाचा. तू शीत नाहीस. तू शीत नाहीस. बायबल म्हणतं लाउदिकिया मंडळीला की तुझी कृत्य मला ठाऊक आहेस. तू शीत नाहीस व उष्ण नाही. व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते. तर बरे होते. पण तू तसा नाहीस. पण तू तसा नाहीस. कोमट आहेस. कोमट आहेस. काय म्हटलंय? कोमट आहेस. विश्वासी लोकांना देवाचं वचन म्हणतो, तू काय आहेस? तू गरम पण नाही आणि थंड पण नाही. मला हे पण पाहिजे. मला दोघंकडे पाय. आपला एक पाय जगात आणि एक पाय मंदिरात ना. चर्च मध्ये एक पाय आहे आणि जगामध्ये एक पाय आहे. बिअर बार मध्ये एक पाय आणि चर्च मध्ये एक पाय.
रविवारची भक्ती सुटली का फक्त एकच आठवतं, मटण. काय ख्रिस्ती लोकांना सांगा ना, काय संपून बिंपून जाईल यांचं अर्ध लक्ष कुठं? रविवार म्हटला म्हणजे ख्रिस्ती लोकांना काय आठवतं खरं सांगा? देव आठवत नाही, यांना काय आठवतं? मटण. लगेच पास्टर आज अर्धा तास जास्त झाला ना, संपून जाईल ना ते मटण. या पास्टरांना काही कळत पण नाही का? त्यांना चालत नाही, आम्हाला बी खाऊ देत नाही. त्यांना चालत नाही, आम्हाला बी खाऊ देत नाही. यांचं सगळं लक्ष कुठं? खरंय की खोटंय? रविवार आपल्याला याच्यासाठी नाही आवडत की देवाची भक्ती करायची, काय खायला भेटेल. अरे बोला, नाताळाशी काही घेणं देणं नाही. नवीन कपडे घालायचं आणि मटण खायचं, बस हाच आपला नाताळ. खरंय की खोटंय? सांगा, जिवंत आहेत का मेलेली आहेत? देवाशी काही घेणं देणं नाही. आपलं सगळं ठरलेलं आहे प्रियांना. काय परमेश्वर बोलेल आपल्याशी मला सांगा? काय देव आपल्याशी बोलेल? काय परमेश्वर आपली वाणी ऐकेल? काय परमेश्वर आपल्या सोबत सहभागिता करेल? कारण आपण देवाला आवडणारं जीवनच जगत नाही. बायबल म्हणतं तू कोमट आहेस. काय आहेस? तू गरम पण नाही आणि थंड पण नाही. पुढे वाचा ब्रदर. म्हणजे उष्ण नाहीस, म्हणजे उष्ण आहेस, शीत नाही, शीत नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. टाकणार आहे, टाकलं आहे असं नाही म्हटलं. काय म्हणतं देवाचं वचन? टाकणार. देवाने अजून ओकलेलं नाही. ओकून टाकू शकतो, त्याच्या अगोदर सुधारायचं आहे. आमेन. जे कोमट झालेले आहेत ना, त्यांना परत गॅसवर ठेवावं लागेल. काय करण्यासाठी? चहा जर कोमट झाला तर काय करावा लागतो? कशावर ठेवून? आता वेळ आलेली आहे ख्रिस्ती लोकांना कशावर ठेवायची? अरे खरं आहे, कोमट झालेलो आहोत ना आपण. पवित्र आत्मा एक आग आहे, ज्याच्या उपस्थितीत आल्याशिवाय तुम्ही गरम होऊ शकत नाही. आमेन. तुम्ही देवाला आवडू शकत. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितक्यांनाच त्यांनी त्याची मुलं होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. आणि घर फक्त मुलांसाठीच बांधलं जातं, परक्यांसाठी बांधलं जात. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम. जर तुम्हाला वाटतं देवाने तुमचं घर बांधावं तर तुम्हाला त्याची मुलं व्हावं लागेल. आणि मुलं होण्यासाठी तुम्हाला देवाच्या आत्म्याने चालावं लागेल. कोमट जीवन चालणार नाही. तुम्हाला स्वतःला उष्ण व्हावं लागेल. हालेलुया. दोघं ठिकाणी पाय ठेवू. आतापर्यंत झाल्या त्या चुका खूप झाल्या. मी पण चुकलो. मी काही वरून डायरेक्ट पवित्र म्हणून दूतासारखा नाही आलो. लक्षात घ्या, मी पापात होतो पण माझ्या देवाने मला त्याच्यातून काढलं. आमेन. मी कोमट होतो पण माझ्या प्रभूने मला बदललं. आज मी तुमच्या समोर उभा आहे. जर देव ह्या दगडाला बदलू शकतो तर देव प्रत्येकाला बदलू शकतो. आमेन. जेवढे तरुण मुलं या ठिकाणी बसलेले आहेत, मला नाही माहिती तुमचं जीवन काय आहे. इथं मागं काही बसलेले आहेत, मला नाही माहिती तुमचं जीवन काय आहे. पण भावांनो, विश्वास ठेवा. तुम्ही चुकले असाल काही हरकत नाही. तुम्ही व्यसन केले असाल काही हरकत नाही. तुम्ही व्यसनाचे गुलाम झालेले असाल आज काही हरकत नाही. देव तुम्हाला बदलू शकतो. फक्त स्वतःचं जीवन प्रभूच्या हातामध्ये द्या. हालेलुया. परमेश्वर ते करतो जे तुम्ही विचार सुद्धा केला नसेल. आमेन. मी कधी विचार केला नव्हता की मी देवाचा दास होईल. मी कधी विचार केला नव्हता की मी स्टेजवर उभा राहील. मी कधी विचार केला नव्हता परमेश्वर माझा उपयोग करेल. मी मागितलं पण नव्हतं, कारण मला माहिती होतं माझ्या ठाई त्या गोष्टी नाहीये. पण देव जर ह्या दगडाद्वारे बोलतोय ना, परमेश्वर तुमच्याद्वारे पण बोलेल. आमेन. देवाची इच्छा आहे तुम्ही जिवंत व्हा. काय व्हा? कारण तो मेलेल्यांचा परमेश्वर नाही, तो जिवंतांचा परमेश्वर आहे. हालेलुया. समजतंय तुम्हाला? परमेश्वर कसला परमेश्वर आहे? जिवंतांचा. मग आपल्याला काय व्हावं लागेल? जिवंत. जेणेकरून देव आपल्याशी बोलू शकेल, जेणेकरून तुम्ही देवाशी बोलू शकाल, जेणेकरून तो आपल्यासोबत संगती करू शकेल, तो आपल्यासोबत बसू शकेल, तो आपल्यासोबत चालू शकेल. मेलेल्या व्यक्तीसोबत जास्त वेळ तुम्ही घालवाल का? का नाही घालवणार? तुम्हाला माहिती थोड्या वेळाने काय यायला लागेल? बोला बोला, काय यायला लागेल? वास. म्हणून तुम्ही जास्त वेळ त्याच्यासोबत बसणार नाही. मी मागं पण एका ठिकाणी मीटिंग मध्ये एक उदाहरण दिलं होतं, तुम्हाला परत देतो, नीट लक्ष द्या. किती जण डिओ मारतात? डिओ, स्प्रे, परफ्यूम, अत्तर मारतात की नाही? लग्नाच्या वेळेस आपण मारतो ना, मीटिंगांना जातो, नाताळाच्या वेळेस खूप सुंदर वास येतो, बरोबर आहे की नाही? आता मला एक सांगा, प्रेतक्रियेला गेलेत तुम्ही कधी? प्रेतक्रियेला? हा. जर प्रेतक्रियेला गेले, घरामध्ये प्रेत असतं, बरोबर आहे ना? त्या प्रेतवर पण काय मारलं जातो? स्प्रे मारला जातो की नाही?
अत्तर टाकलं जातं. प्रेतावर मारणारा डिओ वेगळा असतो का तोच असतो जो आपण मारतो तोच असतो, बरोबर आहे ना? जो आपण जिवंत माणसं मारतात, बरोबर आहे की नाही? तो जो डिओ असतो. समजा तुम्ही प्रेतक्रियेला गेले, प्रेत पडलेले लोक रडतायत, तुम्ही जाऊन बसले रडायला, हा, आणि तुम्हाला वास आला, कसला? डिओचा. बोला कसला? तुम्ही म्हणाल काय हो, कोणता डिओ मारला, लय भारी वास येतोय, असं प्रेताला पाहून म्हणाल? तुम्हाला तो वास आवडतो घ्यायला? खरं सांगा, प्रेतावर मारलेल्या अत्तराचा वास आपल्याला घ्यावासा वाटतो का? नाही. किळस आहे ती. काय आहे ती? भले डिओ तोच आहे जो आपण मारतो, पण ज्यावेळेस प्रेतावर मारला जातो आपल्याला त्याची काय येते? किळस येते. तोच डिओ जिवंत माणसावर मारा. काय म्हणतो आपण? कोणता डिओ होता रे? हालेलुया. जिवंत माणसावरचा परफ्यूम आपल्याला त्याचा वास घ्यावासा वाटतो, मेलेल्या व्यक्तीवरचा घ्यावासा वाटत. तुम्हाला मी सांगतो, मेलेले जे आहेत ना त्यांच्याद्वारे कोणीच आशीर्वादित होत नाही, पण ज्याला प्रभूने जिवंत केलं ना तुमच्याद्वारे इतर लोक आशीर्वादित व्हायला लागतील. आमेन. लोकांना तुमच्यासोबत बसायला आवडेल, तुमच्यासोबत बोलायला आवडेल, तुमच्यासोबत संगती करायला आवडेल. आणि जे लोक मेलेले आहेत ना, लोक दुरूनच पाहून दूर जातात. आला रे हा, चला आपण रस्ता बदला. समजून घ्यायचं आपण काय आहोत, कारण लोकांना आपल्यापासून काही फायदा, लोक आपल्यासोबत वेळ घालवत नाही. समजून घ्यायचं आपण काय आहोत, मेलेले आहोत. देवाची इच्छा आहे तुम्ही काय व्हा, कारण परमेश्वर म्हणतो मी मेलेल्यांचा परमेश्वर, मी कोणाचा परमेश्वर आहे? जिवंतांचा. आणि फक्त जिवंत लोकांना देव ओळखतो आणि तो त्यांचंच घर बांधतो. हालेलुया. मेलेल्यांच्या कबरा देव बांधत, जिवंतांची घर परमेश्वर बांधतो. हालेलुया. देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी काय व्हावं? बोला, तुम्ही आणि मी काय व्हावं? जिवंत. नीट लक्ष द्या. मला एक सांगा, कोणत्या गोष्टीने मनुष्याला मारलं? आदामाला कोणत्या गोष्टीने मारलं मला सांगा? कोण सांगेल? आदाम जिवंत होता, बरोबर की नाही? आदामासाठी मरण देवाने ठेवलं होतं का? नाही. मरण कुठून आलं? परमेश्वराने सांगितलं होतं आदाम आणि हवेला, ज्या दिवशी त्या झाडाचं फळ खाशील तू काय होशील? मरशील. बोला काय होशील? मरशील. बरोबर आहे ना? आदाम आणि हवेने ज्या दिवशी फळ खाल्लं ते मेले का? मेले का? ते जिवंतच होते ना. त्याच्यानंतर त्यांना मुलबाळ झाले की नाही? मग कोणत्या दृष्टिकोनातून मरशील? बोला कोणत्या? जगासाठी जिवंत राहाल, पण माझ्यासाठी मरून जा. हालेलुया. कारण आहे, जाऊ दे ना, कुत्रे बघितले नाही का? इकडे बघा माझ्याकडे, वचनाकडे लक्ष द्या. मला एक सांगा, आदाम आणि हवेने ज्या दिवशी फळ खाल्लं ते मेले का त्या दिवशी? नाही. त्याच्यानंतर अनेक वर्ष जगले, पण ते कोणासाठी मेले? कोणासाठी मेले? देवासाठी. त्या दिवशी ते मरून गेले का? कारण त्यांनी देवाच्या विरोधात काय केलं? तुम्हाला माहिती, पाप मनुष्याला देवासमोर मारून टाकतं. काय करतं? पाप मनुष्याला देवासमोर काय करतं? ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये अजून पण पाप तसंच आहे ना, तुम्ही सोडलेलं नाही, तुम्ही देवासाठी काय आहात? मेलेले. बोला काय आहात? मेलेले. जोपर्यंत तुम्ही पापाला मारत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत होऊ शकत नाही. हालेलुया. पापाने तुम्हाला मारून टाकलं, पण तुम्हाला पापाला मारावं लागेल तर तुम्ही जिवंत व्हाल. आमेन. समजते का? कोणाला मारायचंय? पापाला, जे आपल्यामध्ये आहे का नाही? आहे. काहीतरी अजून पण दडलेलं आहे, लपलेलं आहे. तुम्हाला माहिती, निंदा का करतो आपण? कारण मध्ये कोण आहे? पाप. बोला काय आहे? एखादा व्यक्ती दारू का पितो? मध्ये काय आहे? व्यभिचार का करतो? मध्ये काय आहे? वाईट नजरेने आपण का बघतो? मध्ये काय आहे? एखाद्याचा द्वेष का करतो? मध्ये काय आहे? पाप आहे, जे तुम्हाला देवासमोर मारून टाकतं. हालेलुया. हा, तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पापाला मारत नाही तुम्ही देवासाठी जिवंत होऊ शकत. एक वचन वाचू, रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय, रोम 6:11 वाचावर. रोम 6 आणि 11. रोम 6:11. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. आमेन. जेव्हा तुम्ही पापाला मरून जातात तेव्हा देवासाठी काय होतात? जिवंत होतात. आमेन. सोपी गोष्ट आहे. तुम्हाला जिवंत व्हावं लागेल, त्याच्याशिवाय देव म्हणणार नाही की हे माझे आहेत. हालेलुया. पण जिवंत केव्हा व्हाल? जेव्हा तुम्ही पापासाठी काय व्हाल? मरून जाल. बोला काय व्हाल?
तंबाखूला पाहिल्यावर म्हणायचं मी तुझ्यासाठी मरून गेलोय, आता तुझं आणि माझं काही काम. सिगरेटला म्हणायचं मी तुझ्यासाठी काय झालो. मेलेला व्यक्ती तंबाखू खाईल का, नाही. सिगरेट पिईल का, नाही. दारू पिईल का. नाही. दारूच्या बाटलीला म्हणा आजपासून मी तुझ्यासाठी मेलोय. बोला. मेलो बोला ना. मेलोय. मेलो. समजतंय. व्यभिचाराला म्हणा मी आजपासून तुझ्यासाठी मेलो. ज्या दिवशी तुम्ही पापासाठी मराल तुम्ही देवासाठी काय व्हाल, जिवंत. आमेन. आमेन. आणि जिवंत असाल तर परमेश्वर म्हणतो मी जिवंतांचा परमेश्वर आहे. आमेन. आमेन. मेलेल्यांचा नाही. नाही. स्वतःला काय करा, जिवंत. जिवंत. कसे जिवंत कराल, स्वतःच्या कशाला मारून. पापाला. बोला कशाला मारून. पापासाठी स्वतःला काय करायचंय, मारून टाकायचंय. हालेलुया. हालेलुया. आपण स्वतः पापाला स्वीकारतो. टीव्ही समोर जास्त कोण बसतो, टीव्ही आपल्या समोर बसतो का आपण टीव्ही समोर बसतो, कोण सांगेल. आपण. हा. आणि दोष कोणाला देतो, टीव्हीनेच आमच्या लेकरांना बिघडवलं. टीव्ही काही त्यांच्या सोबत नव्हता फिरत त्यांना बिघडवण्यासाठी, हे भूत त्याच्या समोर बसत होते ना. खरं सांगा कोण कोणाला बिघडवतं. मोबाईलने आजच्या तरुणांना बिघडवून टाकलं. कशाला मोबाईल बिघडेल रे, तुम्ही बघतायत त्याच्यामध्ये घाण गोष्टी, तुम्ही घेऊन फिरतायत त्याला. तरुण मुलं चर्चमध्ये बायबल घेऊन जात नाही, पण काय घेऊन जातात, मोबाईल. वा रे वा. मोबाईल एकटा असावा हे बरं. आदामाला परमेश्वर बोलला ना मनुष्य एकटा असावा हे बरं. आजकालचे तरुण मुलं आणि मुली म्हणतात मोबाईल एकटा असावा हे बरं. रात्री डाटा संपेपर्यंत कशामध्ये असतात, अरे सर 500 MB बाकी राहिला, मग पूर्ण करीपर्यंत झोप लागणार. सगळे वटवागळे रात्रीचे जिवंत होतात. जिथं रेंज सापडेल तिथं बसलेले असतात सगळे माकडं. मी बऱ्याच गावांमध्ये तरुणांना पाहिले रात्रीच्या 12 वाजता. मी बऱ्याच ठिकाणी प्रवास करतो रात्रीच्या वेळेस ना, येणं जाणं असतं. तरुण मुलं कुठं सापडतील, जिथं रेंज सापडेल, जिथं काय सापडेल. तरुणांना शोधायचं असेल ना कुठं शोधू नका, त्यांना फक्त तिथं शोधा जिथं काय असेल, नेटवर्क. ते सगळे माकडं तिथंच बसलेले असतात. हा, कारण तिथं काय असते, रेंज. मोबाईल एकटा असावा हे बरं नाही. आणि सगळा दोष कोणाला, मोबाईल. मोबाईलला दोष नका देऊ, किडा तुमच्यात आहे. हा, रिचार्ज कोण करतं, आपण. दान किती टाकतात रे रविवारी सांगा मला. 10 रुपये ना. 5 रविवारचे किती झाले, 50. किती झाले. डाटा पॅक कितीचा असतो, कमीत कमी ब्रदर, कमीत कमी 250. किती, 250. तेवढे सुद्धा देवाला देत नाही. नाही. आणि जिओसाठी किती देतो, 250 महिन्याला. आणि देवाला किती, जास्तीत जास्त 50. त्या बी फाटक्या नोटा असतात, ज्या कुठंच चालत नाही त्या देवाच्या भांडारात चालतात. काय वाटतं तुम्हाला, स्वर्गात जाल. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही जिवंत आहात देवासाठी. मोबाईल साठी जो तुम्हाला नरकात घेऊन जाईल त्याच्यासाठी किती रुपये, 250 कमीत कमी. आणि देवासाठी जो जिवंत आहे जो तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल त्याच्यासाठी किती, 50 रुपये. जिओ 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 नंतर मरो. सांगा ना तुम्ही मला. जो तुम्हाला खरंच मारू शकतो ना तुम्ही त्याच्यासाठी पैसा देतायत, पण जो तुम्हाला जगवू शकतो ना तुम्ही त्याच्या सेवेसाठी देत नाही. सांगा, जिवंत आहात का मेलेले आहात. टीव्ही नाही तुमच्या समोर बसत, तुम्ही टीव्ही समोर बसतात. तरुण मुलांनो इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. सलमान खान, शाहरुख खान, अजून कोणकोणते खान आहेत, बघतात ना पिक्चर. एक पिक्चर किती तासाचा असतो, किती, 3 तास ना. सलमानचे जर 10 पिक्चर तुम्ही आतापर्यंत बघितले असतील तर किती तास झाले, किती, 10 पिक्चर जरी बघितले सलमानचे आतापर्यंत तुम्ही तरी किती तास सलमानला दिले तुम्ही, 30 तास. सलमान ओळखतो तुम्हाला का बरं, त्याला जाऊन सांगा ना 30 तास दिले तुला असं. 30 तास दिले ना. हसतात काय निर्लज्जासारखे, खरं आहे ना. दिले का नाही, दिले का नाही 30 तास. मग सलमानला पत्र पाठवा, त्याला म्हणा ए तुला 30 तास दिले ना रे आम्ही, ओळख ना, आमचं नाव तर तुला माहिती पाहिजे ना. कमीत कमी तुला किती तास दिले, 30 तास. सलमान ओळखत, शाहरुख ओळखत. माझ्या देवाला 3 तास द्या, माझा परमेश्वर तुम्हाला ओळखायला लागेल. तेच 3 तास माझ्या जिवंत देवाला द्या, माझा परमेश्वर तुम्हाला नाव पत्त्या सहित ओळखायला लागेल. देवाला वेळ देत नाही म्हणून जिवंत होत, म्हणून देव तुम्हाला ओळखत व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ घालवतोय. देवाचं वचन म्हणतं समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आणि मी ज्या समयामध्ये आहोत तो शेवटचा समय येऊन ठेपलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोणत्याही समय येईल, वेळेचा सदुपयोग
हे तेव्हा सांगितलंय पौलाने 2000 वर्षापूर्वी. काय म्हटलंय? वेळेचा काय करा. आपण 2000 वर्ष जवळ आलेलो आहोत येशूच्या आगमनाच्या. विचार करा आता किती आपण वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. किती वेळ त्या टीव्हीला द्याल, किती वेळ त्या मोबाईलला द्याल, किती वेळ जगातल्या गोष्टींना द्याल. प्रियांनो, प्रभूला वेळ द्या, कारण तोच तुम्हाला सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जाऊ शकतो. तोच तुमचं घर बांधू शकतो, तोच तुम्हाला आशीर्वादित करू शकतो, तोच तुम्हाला शांती देऊ शकतो, तोच तुम्हाला आनंद देऊ शकतो, तोच तुमचं जीवन आशीर्वादित करू शकतो आणि तोच तुमच्या परिवाराला आशीर्वादित करू शकतो. महागडा टीव्ही घरात आनंद नाही आणू शकत, महागडा फ्रीज घरामध्ये आनंद नाही आणू शकत. घरामध्ये किती पण एसी बसून ठेवा, तुम्हाला सुखाने झोप नाही लागणार. किती पण महागडा बेड घेऊन या, तुम्हाला सुख. आज मनुष्याला वाटतं पैसा आहे तर सगळं आहे. मनुष्याचा जो मीपणा आणि अहंकार आहे ना, मी पैसा आहे माझ्याकडं. अरे पैसा, तुझा पैसा, बायबल म्हणतं तुझ्या पैशाला आणि सोन्या चांदीला कसर लागेल, जंग लागेल, तुझ्या सोबतच त्याचा नाश होईल, देवाचं वचन म्हणतं. आम्ही पुणे जिल्ह्यात सेवा करतो, कांदिव नाही का. आज तिथं 3 ते 4 मंडळ्या देवाने केल्यात. त्या मंडळीमध्ये सगळे लखपती आहेत, एक पण असा भिकारी नाहीये. एका घरातून रोजचं दूध कमीत कमी 100 लिटर जातं. किती? 100 लिटर. असे विश्वासू लोक आमच्या मंडळीमध्ये आहेत तिकडे पुण्याकडं. आता 1-2 तारखेला माझी इथं मीटिंग आहे खांडवाऱ्याला, पहाडी मीटिंग. त्यावेळेस तिथले काही लोक येणार आहेत. त्यांच्यामध्ये एक व्यक्ती आहे, करोडपती आहे. काय आहे त्याचं? महिन्याचं टर्नओव्हर 2 ते 2.5 करोड आहे. किती? एका महिन्याची कमाई किती आहे? 2 ते 2.5 करोड. जेव्हा तो येईल ना, तुम्ही जर आलेत खांडबाऱ्याला, मी तुम्हाला दाखवेल. तुम्हाला जर सांगितलं ना शोधून दाखवा कोण येतो, तुम्हाला शोधता पण येणार नाही, इतका साधा राहतो. ज्यावेळेस आमच्या मंडळीमध्ये जेवणाचं कार्यक्रम असतात ना, उष्ट्या पत्तरवाळ्या तो व्यक्ती उचलतो. किती कमाई आहे महिन्याची? 2.5 करोड. फॉर्च्युनर गाडी आहे त्याच्याकडं 50 लाखाची. आम्ही ज्यावेळेस तिकडे सेवेला जातो ना, तो म्हणतो सर तुमची गाडी लावून द्या, माझी गाडी घेऊन फिरा. त्याची गाडी अशी देऊन देतो तो आम्हाला सेवेसाठी. 50 लाखाची गाडी आहे त्याच्याकडं, करोडोंचा बंगला आहे त्याच्याकडं. असा त्याच्या घरामध्ये एक रूम नाही ज्याला एसी लावलेला नाहीये. एवढा पैसा आहे, पण इतका नम्र, कधीच खुर्चीवर येऊन बसणार नाही, असा खाली जमिनीवर बसेल, समजणार पण नाही हा व्यक्ती करोडपती आहे. आणि इथं थोडेफार लाखो रुपये भेटले तर बापरे, पायच जमिनीला टेकले जात नाही. हा मी म्हणजे काहीतरी. अरे जा रे, तुझा पैसा तुझ्या सोबतच कबरीत जाईल, लक्षात घे. तुझ्या पैशामुळे देव तुला ओळखत नाही, तुझ्या संपत्तीमुळे परमेश्वर तुला ओळखत, तुझ्या प्रतिष्ठेमुळे परमेश्वर तुला ओळखत नाही. नम्र व्हा परमेश्वरासमोर. तुमच्या पैशाचा, अरे कोरोनाच्या काळात कुठे गेला तुझा पैसा? नाही वाचू शकला लोकांना. लाखो रुपये घेऊन हॉस्पिटलमध्ये जात होते लोक की मला वाचवा, मला वाचवा. करोडपती पण मेला, त्याला वाचू शकला नाही पैसा. फक्त परमेश्वराचा अनुग्रह पाहिजे. आमेन. आणि देव कोणावर कृपा करतो माहितीये? जो स्वतःला झुकवतो. हालेलुया. हालेलुया. बोला, परमेश्वर कृपा कोणावर करतो? जो स्वतःला झुकवतो. तो विश्वासू व्यक्ती ना, मी तुम्हाला जे सांगतोय ना, जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना, माझ्यासोबत या पुण्याला, मी भाडं भरतो, माझ्या गाडीत चला, मी त्याच्या घरी घेऊन जातो तुम्हाला. याला म्हणतात श्रीमंत व्यक्ती, ज्याच्याकडे पैसा आहे. मंत्र्या संत्र्यांसोबत बसतो तो, त्याचे फोटो आहेत अजून पण माझ्याकडं, तरी सुद्धा गर्व, अहंकार, पैशाचा काही गर्व नाही. प्रभूच्या सेवेसाठी द्यायला पण तसाच आहे. हालेलुया. परक्या चर्चमध्ये जरी गेला तरी 50,000ची देणगी देतो. परक्या चर्चमध्ये गेला तरी, की देवाची सेवा आहे, देऊन टाकतो लगेच. आणि किती वर्ष झाले? फक्त 8 वर्ष झाले प्रभूमध्ये येऊन. किती वर्ष? इथं पिढ्या खपल्या आपल्या, 2-2, 3-3. आणि लाखो रुपये परमेश्वराने दिले तर आपण पाय जमिनीला लागत नाही. बापरे, मी म्हणजे काहीतरी. कशाला काहीतरी रे? त्या देवाची कृपा आहे म्हणून आज आपण जगतोय. हालेलुया. हालेलुया. तुम्ही आणि मी नाही कमवलं, कोणी दिलं? परमेश्वर. परमेश्वर. जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. व्यर्थ आहेत. हालेलुया. 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 1-2 तारखेला ज्यांना खोटं वाटतंय ना, त्यांनी मला येऊन भेटा. मी त्या व्यक्तीशी गाठ घालतो, तुमची भेट घालतो. मग तुम्हाला कळेल श्रीमंत कशाला म्हणतात, पैसा कशाला म्हणतात. कंपनी आहे स्वतःची, त्या व्यक्तीकडे 80 लोक कामाला आहेत आज. स्वतःच्या 25 गाड्या आहेत त्याच्याकडे, 4 व्हीलर. हिशोब नाही त्याचा खर्च किती आहे महिन्याचा, तरी सुद्धा नम्र आहे, लीन आहे. खाली बसत खाली बसेल, पत्रवाळ्या उचलतं पत्रवाळ्या उचलेल, वाढायला लागतो. मग भले एखाद्या गरीबाच्या घरी जरी जेवण असेल ना, स्वतः सगळे कामं करतो. याला म्हणतात नम्रता. आमेन. उपकारांची जाणीव आहे की देवाने केलेले आहेत. हालेलुया. तो नेहमी साक्ष देताना सांगतो, मी कधीचाच मेलो असतो, देवाची कृपा आहे की ते मला जिवंत ठेवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. त्याच्या मुलीचं आणि मुलाचं मागं लग्न झालं, मुलाचं लग्न झालं. सोनं कितीचं केलं होतं माहिती तुम्हाला? 25 लाखाचं. किती?
25 लाखाचं सोनं सुनेला केलं. आम्हाला लग्नाला बोलवलं, आम्ही गेलो होतो सगळे. सर तुम्हाला यावंच लागेल, आम्हाला माहिती होतं जावंच लागेल. आम्ही गेलो, लग्नाला गेलो तर लोक काय काय द्यायचे. कोणी फ्रीज देत होतं, कोणी एसी देत होतं, कोणी सोन्याची अंगठी देत होतं, कोणी सोन्याची चेन लग्नामध्ये मुंदी ज्याला आपण म्हणतो ना, ती लोक अशी देत होते. आता आम्हाला विचार पडला, चला आपण देऊन देऊन किती देऊ, आपली लायकी किती, जास्तीत जास्त. इकडं तर आपण 100 वर धकून देतो ना, आता तिथं गेल्यावर जास्त किती देऊ, 500च्या वर आपला खिसा मोकळा होत, आणि जास्त देऊ तर आपल्या घरात वांदे होऊन जातील. समजतंय का तुम्हाला? आपली जास्तीत जास्त लायकी कितीची, 500ची. आम्ही विचार केला, साला 500 देऊन बी इज्जत घालण्यापेक्षा नाही दिलेलं बरं. समजतंय का तुम्हाला? 500 देऊन पण आपली काय जाणार आहे, कचराच होणार आहे. किती दिले, त्यापेक्षा आम्ही विचार केला नाहीच दिलेलं बरं. कशाला उगाच द्यायचं, त्यापेक्षा त्याला म्हणा, भाऊ दिलं नाही, काय देऊ तुला, तुझ्याकडे ऑलरेडी एवढं आहे. हालेलुया. काहीच दिलं नाही आम्ही, 1 रुपया दिला नाही, फक्त जाऊन प्रार्थना करून निघून आलो. समजतंय तुम्हाला? समजतंय तुम्हाला? याला म्हणतात मोठेपणा. आमेन. देवामध्ये असणारा मोठेपणा. हालेलुया. योबाला गर्व नव्हता, योबाला अहंकार नव्हता. ऊस देशातला सर्वात श्रीमंत आणि धनी व्यक्ती होता. आमेन. तरी नम्र होता, तरी परमेश्वराला आवडणारा होता. देव पैशाने नाही ओळखत, परमेश्वर मनाने ओळखतो. आमेन. श्रीमंती इथून असली पाहिजे. कुठून? इथून. हालेलुया. हा, इथून जो व्यक्ती श्रीमंत नाही ना, वचन वाचा ब्रदर, तिथं सगळं दिलेलं आहे लाउदिकिया मंडळीमध्ये. वाचा, पुढे वाचा. लाउदिकिया मंडळी, तू कोमट आहेस, मी तुला ओकून टाकील ना, त्याच्या पुढे वाचा. हा, वाचा. माझ्या मनाचं नाही बोलत मी, ज्याला कान आहेत तो बस 5 मिनिटं बोलेल. आता मी 5 मिनिटात संपवेल, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. कावळे ओरडत असतील आता. मी श्रीमंत आहे. हा, बघा वचनात काय लिहिलेलं आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे. मी धन मिळवले आहे. कसं मिळवलं, कसं मिळवलं? पैसा तर कोणी बी कमवतो, तू कसा कमवला? हा, सांगा ना. मेहनतीचे असतील तर बोलायचं, 2 नंबरचे असतील तर अजिबात तोंड उघडायचं नाही. मी पैसा कमवला, मी धन मिळवलं, मी हे केलं, मी घर बांधलं, मी गाडी घेतली. अरे पण किती घामाचं आहे ते सांग, किती कष्टाचं आहे ते सांग. मी देवाच्या मंदिरामध्ये 10,000 रुपये टाकत असतील, पण जर ते कष्टाचे असतील, माझा परमेश्वर स्वीकारेल. 2 नंबरचा पैसा देवाच्या भांडारात आणू नका. माझ्या परमेश्वराला गरज नाही तुमच्या पैशाची. ज्याला कान आहेत तो मला पुढे बोलूच नका. काही फरक पडत, पण जे आहे ते सांगून आज मोकळा होईल. आमेन. मी तुम्हाला खुश करण्यासाठी नाही, माझ्या देवाला खुश करण्यासाठी इथं उभा आहे. हालेलुया. कारण मी जर सत्य बोललो नाही, तुम्ही नाशात मराल. म्हणून देवाने मला सत्य बोलण्यासाठी पाठवलेलं आहे. हालेलुया. पाप्याला पापीच म्हणा. काय म्हणा? शेट म्हणू. हा, सगळे पापी शेट झालेत आज. काय झाले? आणि त्याला शेट बनवणारे कोण आहेत माहिती? तुम्ही. बोला, कोण आहेत? तुम्ही. कारण तुम्ही पाप्याला पाप्याची जाणीव होऊ देत नाही. त्याला वाटतच नाही मी पापी असं. का? कारण तुम्ही म्हणता, या ना हो शेट, या बसा. त्याला कसं काय वाटेल तो पापी आहे? सगळ्यात मोठे पापी तुम्ही आहेत की तुम्ही त्याला त्याच्या पापाची जाणीव होऊ देत. हसू नका, लाजा वाटायला पाहिजे. हा, हसू नका. जे आहे ते सांगतोय तुम्हाला. मी तर देवाचा दास आहे. आज हात धुवून मोकळा. मी देवाशिवाय कोणालाच घाबरत नाही, एवढं लक्षात घ्या. असा बी मेलो असतो. आता पण दुसरं काय कराल तुम्ही? जास्तीत जास्त माराल. याच्यावर काय कराल? मी घाबरत, मी फक्त त्याला घाबरतो जो जीवाचा नाश करू शकतो. आमेन. ज्याला कान आहेत तो बायबल परत वाचा ब्रदर ते वचन. मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे. हा, मी धन मिळवले आहे, धन मिळवलं आहे, व मला काही उणे नाही. मला काही उन नाही असे तू म्हणतोस. परंतु कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस. कोणाला म्हणतोय देवाचं वचन? जो काय श्रीमंत आहे, धनी आहे. त्याला देव म्हणतो तू उघडा वागडा आहे, तू दरिद्री आहे. तुझ्यासारखा दरिद्री कोणीच नाही. पैसा आहे रे तुझ्याकडे, आत्मिक गोष्टी काहीच नाही. कंगाल आहे तू आत्मिक रीतीने. परमेश्वर तुला ओळखत, देवाची ओळख तुला. मेलेला आहे तू. काय आहे? मेलेला आहे. मेलेल्या व्यक्तीला सोनं चढवा, कसा दिसेल? सुंदर दिसेल का? जिवंत व्यक्तीला नुसते साधे कपडे घाला तरी कसा दिसेल? सुंदर. आमेन. मेलेला असेल आणि अंगावर खूप सोनं असेल, उपयोग नाहीये. हालेलुया. जिवंत राहा. हालेलुया. लाउदिकिया मंडळीत सर्व दिलेलं आहे. वाचा, तुम्हाला कळेल. देवाचा दास आहे म्हणून सत्य सांगतोय. कारण माझी इच्छा आहे की तुम्ही सत्य ऐकावं आणि सत्याने तुम्हाला बंधमुक्त करावं.
आमेन. आमेन. तुम्ही पण फसू नका आणि दुसऱ्याला पण फसवू नका. हा. तुम्ही पण देवाचं वचन स्वीकारा आणि दुसऱ्याला पण सांगा. भय फक्त एकाचं धरायचं. कोणाचं? देवाचं. देवाचं. बाकी कोणाचंच भय धरू नका. दुसऱ्याला घाबरूच नका. का? कारण भय धरण्यायोग्य एकच आहे, जो तुमचा पण नाश करू शकतो आणि जगाचा पण नाश करू शकतो. आमेन. आमेन. बाकी कोणालाच घाबरायचं काम नाही. नाही. हा. नबुखदनेसराला दानियल घाबरला. नाही. त्याला माहिती होतं काय करशील रे तू, सिंहाच्या गुहेत टाकशील, चल टाक, काही फरक पडत. कारण तू नाही काही करू शकत, माझा परमेश्वर माझ्या बाजूने उभा आहे. आमेन. आमेन. शद्रक मेषक अबेदनगो घाबरले का राजाला? नाही. नाही. त्याला माहिती काय करशील जास्तीत जास्त, अग्नीच्या भट्टीत टाकशील ना, चल टाक, टाकून तर बघ काय होतं बघ. तू जाळलं त्या अग्नीने त्यांना. नाही. आगीचा वास सुद्धा, धुराचा वास सुद्धा लागला नाही त्यांच्या कपड्यांना. हालेलुया. हालेलुया. कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने उभा होता. हालेलुया. हालेलुया. प्रभू या दिवसात मंडळीला तयार करू इच्छितो. आमेन. आमेन. देवाची इच्छा आहे तुम्ही काय व्हा? जिवंत. जिवंत. बोला काय व्हा? कारण परमेश्वर म्हणतो मी मेलेल्यांचा परमेश्वर, नाही. तर मी जिवंतांचा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि जे जिवंत आहेत तेच त्याची लेकरं आहेत, आणि जे त्याची लेकरं आहेत घर तो त्यांचंच बांधेल. आमेन. आमेन. घर परमेश्वर फक्त कोणाचं बांधेल? जे जिवंत आहेत. हालेलुया. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीषित करो. डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. प्रत्येकाने आपली नेत्र बंद करा, आपले डोळे बंद करा आणि प्रार्थनेमध्ये जाऊ. आपण एक छोटासा कोरस आपण घेऊ. प्रियांनो, आज स्वतःला जिवंत करा. प्रभूला म्हणा, प्रभू तुम्हाला जिवंत कर. आणि एकच गोष्ट आहे जी तुम्हाला जिवंत करू शकते, ती म्हणजे देवाची उपस्थिती. स्वतःला देवाजवळ आणा. एक छोटंसं कोरस घेऊ. सर्वांनी आपले डोळे बंद करायची. कुठंच बघू नका एकमेकांनी. स्वतःशी बोला. आज याच्या त्याच्याबद्दल विचार करू नका, फक्त स्वतःचा विचार करा. आज प्रभू प्रत्येकाला जिवंत करेल. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. प्रत्येकाने आपले मन परमेश्वराकडे लावा. प्रिया, आज जे वचन आपल्या कानापर्यंत आलेलं आहे, विश्वास ठेवा की परमेश्वर त्या वचनाद्वारे आज आपल्या प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित करेल. आज स्वतःसाठी प्रार्थना करा, स्वतःच्या परिवारासाठी प्रार्थना करा, स्वतःच्या मंडळीसाठी प्रार्थना करा. देवाला सर्व काही शक्य आहे. थँक्यू लॉर्ड. जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. अब भी मुझ में सांस बाकी है, अब भी मुझ में सांस बाकी है. तेरे साए में मैं खुश रहता हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ अलग सी ये बात है, चाहे जो भी हालात है. इस दिल को सुकून है, यीशु तू जो मेरे साथ है. क्या पता था मुझे तू मोहब्बत है, क्या पता था मुझे तू मोहब्बत है. इस दिल को तो बस तेरी हसरत
लगता है मुझे मैं जिंदा हूँ, कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ। लगता है मुझे मैं जिंदा हूँ, तेरे कांधों पे सर हो मेरा और रो लूं यूं ही चंद पल। मेरी नजरें तुझी पर टिकी, वक्त थम जा ये दिन जाए ढल। कोई तुझसा नहीं खूबसूरत है, कोई तुझसा नहीं खूबसूरत है। इस दिल को तो बस तेरी हसरत है। लगता है मुझे मैं जिंदा हूँ, कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ। लगता है मुझे मैं जिंदा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। लगता है मुझे मैं जिंदा हूँ। धन्यवाद पिता, माझ्या देवा, तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये बसणं हा जिवंतपणा आहे, तुझ्याशी बोलणं हा जिवंतपणा आहे, तुझं ऐकणं हा जिवंतपणा आहे, तुझ्या सोबत चालणं हा जिवंतपणा आहे, तुझी वाणी ऐकणं हा जिवंतपणा आहे, तुझं काम करणं हा जिवंतपणा आहे, तुझ्या सोबत सहभागिता करणं हा जिवंतपणा आहे। मी प्रार्थना करतो आज इथं उपस्थित प्रत्येक व्यक्तीला आत्मिक जीवनामध्ये जिवंत कर दे बाबा, तुझ्या वचनाद्वारे जिवंत कर प्रभू, की जेणेकरून परमेश्वरा या प्रत्येकाचं घर तू बांधशील। कारण तुझं वचन सांगतं परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे। तू केवळ जिवंतांचं घर बांधणारा परमेश्वर आहे आणि म्हणून प्रभू प्रत्येकाला तू आत्मिक रीतीने जिवंत कर। धन्यवाद, सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान प्रभू जो तुझा आहे आम्ही तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून आहे, आमेन।